नमस्कार सरांना. तर तुम्हालाही नमस्कार. नमस्ते. सरांकडनं आपण नेहमीच नवीन नवीन विषय शिकतो आहोत आणि सरांच्या छत्रछायेखाली आपण सर्व विषय शिकतो आहोत. तर असाच विषय जो आहे आजचा, सर्वतोभद्र चक्र, याच्यासाठी मी विनंती करते सरांना तुम्हाला, की सर तुम्ही सुरुवात करावी या विषयाची. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बर, एक मिनिट हा, जरा सेटिंग होत नाही. बर, नमस्कार सगळ्यांना. पहिल्यांदा असं आहे की नेहमीप्रमाणे आपण स्वागत तर करणारच आहोत, पण आज पहिलं स्वागत जे आहे ते मी देवेंद्रजीचं करणार आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनले, लहान वयामध्ये प्रगती केली, त्याचा एक फार मोठा आनंद आहे, अभिमान पण आहे. आणि असंच त्यांचं पूर्ण कार्य सतत राहावं, अनेक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी आणि महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळेल असं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि करतच राहतील ते. तर पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन आणि स्वागत. महाराष्ट्र सरकारमध्ये अतिशय चांगल्यापैकी योजनाबद्ध कार्य करण्याची क्षमता त्या व्यक्तीकडे आहे. त्यानंतर आता आपलं स्वागत करायचं आहे, तर तिथे आपले सगळे आदरणीय आहेत. दळवी साहेब आहेत, त्याच्यानंतर चव्हाण मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, देशमुख मॅडम आहेत, अळणकर मॅडम आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा विषय आपण राहून गेला असेल तर क्षमस्व. तर आजचा विषय जो आहे आपला तो आहे सर्वतोभद्र चक्र. आता सर्वतोभद्र चक्राचे साधारणतः 2च क्लास पुढे होतील, कारण मला आता पराशरी सुरू करायची आहे. तर त्यावेळेला सुद्धा सर्वांना तिथे परमिशन आहे, कुठल्याही तऱ्हेचं तिथे चार्जेस काही आकारले जाणार नाहीत. तर सर्व मंडळींचं स्वागत आहे आणि चांगलं आपल्याला शिकायचं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये मुख्य भाग असा आहे की आटले साहेब, तुम्हाला ते अभिजित नक्षत्राचा वेध कळला नव्हता, आहे ना? प्रश्न होता ना तुमचा, आटले साहेब? हो सर. येस सर. हा, तर आता मी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजवतो, तो लक्षात ठेवा. हो असं सर. आहे की आपला नियम असा आहे की पहिल्याचा वेध चौथ्याला, चौथ्याचा वेध पहिल्याला, हो सर. दुसऱ्याचा तिसऱ्याला, तिसऱ्याचा दुसऱ्याला. हो सर. आता रोहिणी नक्षत्र, शततारका नक्षत्र, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, याचा पहिला चरणाचा वेध चौथ्या चरणाला लागेल. मग पहिल्या चरणामध्ये पूर्वा फाल्गुनीचा एखादा ग्रह वेध लावणार असेल तर हा सर. चौथं चरण जे आहे हे कुठे येतं? तर उत्तराषाढा नक्षत्राचं चौथं चरण जे आहे त्याला येतं आणि त्या हा ठिकाणी सर. मीन नवमाश आहे. हो सर. आणि शततारका नक्षत्राचं जे चौथं चरण आहे ते पण मीन नवमाश आहे. हा त्याचा सर. जो पहिला जो वेध आहे तो त्या ठिकाणी आपल्याला श्रवण नक्षत्राच्या पहिल्या चरणाला येतो. हा सर. त्यानंतर रोहिणी नक्षत्र आहे, त्याचं चौथं चरण कर्क नवमाश आहे. तर चौथ्या नवमाशाचा वेध पहिल्या नवमाशाला येतो, म्हणजे रोहिणीचं पहिलं चरण आहे. हा सर. कळलं? त्याच्यानंतर दुसरं चरण जे आहे हे रोहिणीचं बघितलं आपण, तर ते रोहिणीचं दुसरं चरण तिसऱ्या चरणाला वेध लावतो. तर ते तिसरं चरण जे आहे ते उत्तराषाढा नक्षत्राचा कुंभ नवमाश आहे. कळलं? हा सर. हो सर. हा. त्याच्यानंतर शततारका नक्षत्रामध्ये धनु नवमास जो पहिला आहे त्याचा हा सर. चौथं चरणाला वेध लागेल आणि तो चौथा चरणाचा वेध जो आहे तो पूर्वाषाढा नक्षत्राच्या मीन नवमाशाला लागेल. अशा हा सर. तऱ्हेने वेध जो आहे तो वेध करता ग्रह आणि तिथून वेध ते घेतले जातात. ज्या हो सर. वेळेला मुळात ग्रह असेल उत्तराषाढामध्ये हो आणि सर. श्रवण नक्षत्रामध्ये, तर जर गोचरीच्या कडून जर ग्रह जाणार असेल तर त्यावेळेला तो शततारका, रोहिणी आणि पूर्वा फाल्गुनी या नक्षत्रामधून प्रवास करत असल्यास दुसऱ्याचा तिसऱ्याला, तिसऱ्याचा दुसऱ्याला, चौथ्याचा पहिल्याला, पहिल्याचा चौथ्याला, अशा तऱ्हेचं जे योजना जी आहे
ती हो सर. तशीच करावी. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, हो बरोबर आहे? हो सर. हो. बरं. दुसरा दिसतं. भाग असा आहे, कालचा जो छायाग्रहाचा क्लास झाला होता, तर त्यामध्ये मी मीटिंग लॉक का केली होती त्याचं स्पष्टीकरण करतो. काही मंडळी जी आहेत ही नेहमी शेवटपर्यंत थांबत नाहीत. हो सर. पुढे मी जे काही पराशरी सुरू करणार आहे, तर चंद्रिका म्हणून एक पद्धती आहे आणि त्याच्यावरती महादशा म्हणून पद्धती आहे. जर आता लोक 10 मिनिटं 15 मिनिटं अगोदर जर सोडून जायला लागले, तर एक तर त्यांना घेणं बंद करणार आहे, नाहीतर मी क्लास माझा प्रायव्हेट 25 लोकांमध्येच करीन. तर विनंती आहे की निदान अभिप्राय ऐकेपर्यंत तरी थांबावं. नसेल थांबता येत तर सुरुवातीला येऊ नये. तर हो थोडस सर. शिस्तबद्ध राहावं माणसाने. काय समजलं? तर पुन्हा हो सर. एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता आपण फडणवीस सरांबद्दल जे काही विचार केले, तर परमेश्वर त्यांना चांगली शक्ती देव, चांगलं यश मिळो आणि महाराष्ट्राचं चांगलं हित होईल अशा तऱ्हेचं कार्य त्यांच्या हातून घडो. तर पुन्हा एकदा धन्यवाद. आता आपल्याला जे काही वेद करायचे आहेत, वेदग्रह आपल्याला तपासायचे आहेत. कुठलाही, जसं आता तुम्हाला पत्रिका तर आहे तुमच्याकडे, सगळ्यांकडे पाठवलेली आहे, तर पत्रिकेमध्ये असणारा ग्रह हा कुठेही जरी लोकेट असेल, तुमच्या मनाने जरी तुम्ही ठरवला तरी हरकत नाही. जर समजा आता गोचरीचे ग्रह तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मंगळ जो आहे तो त्या ठिकाणी कर्क राशीमध्ये आहे, शनी महाराज जे आहेत ते कुंभ राशीमध्ये आहेत, गुरु जे आहे ते वृषभेला आहे. आता गुरु वृषभेला वक्री आहे, शनी महाराज मार्गी आहेत. तर ज्या वेळेला शनी मार्गी होतात त्याच्यानंतर गुरु वक्री असतो आणि त्यानंतर आता मंगळ जो आहे तो त्या ठिकाणी दीर्घकाळ कर्क राशीमध्ये वास्तव्य करणार आहे. तर याचा एक नियम तुम्हाला मी आज कळवतो, थोडासा व्यवस्थित ऐकून घ्या. कारण सर्वतोभद्र चक्र हे दिव्य शास्त्र तुम्ही शिकत आहात, म्हणून हा नियम तुमच्या लक्षात असणं अत्यंत आवश्यक आहे. वृश्चिक रास, धनुरास आणि कुंभ रास किंवा मकर रास ही शनीची जी रास आहे, तर त्या कक्षेच्या पलीकडच्या राशी आहेत 8, 9 आणि 10. त्याचे स्वामी जे आहेत मंगळ, गुरु आणि शनी. तर त्या ठिकाणी हे 3 ग्रह जे आहेत ते कालांतराने दीर्घकाळ वक्री होतात. त्याला कारण असं आहे की मंगळ हा जेव्हा जेव्हा रवीला ओलांडून अतिचारी होतो, अतिचारी झाल्यानंतर तो दुसऱ्या स्थानामध्ये येतो, त्याला रवी आणि मंगळाची गाठ पुन्हा होणं थोडंसं कठीण असतं. मग मंगळ पुढे पुढे जात असतो, मग तसा रवी सुद्धा मागे मागे येत असतो आणि कालांतराने त्यांचा योग जो आहे तो षडाष्टक होतो. मग मृत्यू षडाष्टक असतो का प्रीती षडाष्टक असतो, आणि तो षडाष्टक योग होतो. त्यावेळेला मंगळ हा वक्री होतो. तर पहिला हा कक्षेच्या पलीकडचा ग्रह 6 महिने एक राशीमध्ये मागे पुढे मागे वक्री मार्गी असा प्ले करत असतो. आणि त्या ह्याच्यामध्ये ती पहिली वृश्चिक रास असल्यामुळे त्या ठिकाणी असं होतं. त्यानंतर गुरु हा 1 वर्ष एका राशीमध्ये भ्रमण करतो. त्यावेळेला तो सुद्धा रवीच्या जर षडाष्टक योगामध्ये, मग तो प्रीती षडाष्टक असो का मृत्यू षडाष्टक असो, त्यावेळेला तो वक्री होतो. आता हे वक्रीचं गणित आहे. त्यानंतर तिसरी कक्षा जी आहे ती शनी महाराजांची आहे. ती सुद्धा शनी महाराज जे आहेत ते 2.5 वर्ष एका राशीत राहतात. गुरु 1 वर्ष एका राशीत राहतो. मंगळ हा साधारणतः 35 ते 40 दिवस एका राशीमध्ये भ्रमण करतो. पण मंगळ वक्री का होतो याचं मी तुम्हाला मुख्य कारण आज समजवलेलं आहे की जेव्हा रवीला ओलांडून मंगळ पुढे जातो त्यावेळेला कालांतराने तो रवीच्या षडाष्टक योगात येतो. आणि तो प्रीती षडाष्टक योग असो का मृत्यू षडाष्टक असो, त्यावेळेला ती जी नक्षत्र असतात त्या नक्षत्रामधून तो तिथे त्या ग्रहाचा अप्रोच होत नाही. जोपर्यंत तो त्या कक्षेतून बाहेर निघत नाही तोपर्यंत त्याचं मार्गीकरण आणि परत तो ग्रह हा सूर्याला येऊन भेटतो. म्हणून पत्रिका पाहते वेळी मंगळ हा सूर्याच्या अलीकडे आहे का
का सूर्याच्या पलीकडे आहे, तर सूर्याच्या पलीकडे असेल तर कालांतराने तो वक्री हा होणार आहे. कालांतराने म्हणजे तो 4 महिन्यांनी होईल, 6 महिन्यांनी होईल, 3 महिन्यांनी होईल, म्हणजे कालांतराने. पण जर समजा रवीच्या अगोदर जर मंगळ असेल 4 राशी, मग तो केंद्रयोग होतो, तेव्हा सुद्धा थोडासा काळ वक्रीमध्ये जातो, पण लगेच त्याची सुटका होते आणि मग तो त्रिएकादशी योगात जातो आणि त्यावेळेला त्याचं वक्रीपण जे आहे ते संपुष्टात जातं. मग तो अतिचारी होतो आणि अस्त होतो. कळलं? म्हणजे त्यावेळेला अशी परिस्थिती आहे. त्यानंतर दुसरा भाग असा आहे की तुम्ही जर व्यवस्थित पंचांग पाहण्याची जर तुमच्याकडे कला अवगत असेल, तर त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही पाहाल तर गुरु महाराज जे आहेत ते आता वृषभ राशीमध्ये आहेत सध्या. ते आता वक्री आहेत. तर ते वक्री केव्हा झाले? ज्या वेळेला त्यांनी 26 अंशाचा स्पर्श केला, त्यानंतर सूर्य जो आहे तो पुढे निघून गेल्यामुळे, अति पुढे निघून गेल्यामुळे गुरुला मागे यावं लागलं. नाहीतर गुरुने कक्षा बदलली असती, राशी बदलली असती आणि ती राशी 4 महिन्यामध्येच बदलली असती, तर ते कसं चाललं असतं? कारण का गुरुचं जे भ्रमण काळ आहे तो 1 वर्षाचा आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुम्हाला जो ग्रह वक्री होतो, मग नंतर कालांतराने ते कनेक्टेड नक्षत्र असतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो आता रोहिणी नक्षत्रामध्ये गुरु जाईल, त्याचं कनेक्टिंग नक्षत्र जे आहे, पहिला वक्री झाला तो हस्तमध्ये, दुसरा मार्गी होणार तो श्रवणमध्ये. आलं लक्षात? मृगशीर्ष आणि रोहिणी ह्याच्या मधलाच प्ले आहे तो अंतर. म्हणजे मृगशीर्षला धनिष्ठा आणि श्रवण, आणि याच्यामध्ये चित्रा आणि हस्त हे 2 नक्षत्र वक्री मार्गीसाठी विचार केलेले आहे. मग मंगळ पुढे गुरु पुढे जाणार आहे. कुठे जाणार आहे? तर मिथुन राशीमध्ये. त्यावेळेला रवी हा जो वृषभ राशीमध्ये असेल आणि मग गुरु जो आहे तो मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल त्यावेळेला. त्याच्यानंतर पुन्हा 30 सायकल आहे. आता त्यावेळेला मृगशीर्ष नंतर आर्द्रा नक्षत्र लागतं, म्हणजे गुरु वक्री होणार. तर त्यावेळेला गुरु हा अतिचारी होऊन ज्या वेळेला स्वाती नक्षत्रामध्ये सूर्य जाईल त्यावेळेला, किंवा विशाखामध्ये जाईल त्यावेळेला गुरु वक्री होणार. पण पुन्हा तो पुनर्वसूच्या 2ऱ्या चरणापर्यंत येऊन थांबणार आणि मग मागे जाणार. हे मिथुन राशीतलं सांगतोय तुम्हाला. आता वारंवार वक्री मार्गीच्या बद्दलचा तुम्ही मला सारखं सारखं विचारू नका. त्यानंतर शनी महाराजांचं जे काही नियम आहेत ते कसे आहेत ते सांगतो. एक तर आता आपण जर बघितलं तर कुंभ राशीमध्ये शनी महाराज आले, त्याला 2 वर्ष झालेली आहेत. मार्च 29ला ते आवाज केलेला काढून टाका. मार्च 29ला ते आता राष्ट्रांतर करणार आहेत आणि ते मीन राशीमध्ये जातील. त्याच्या अगोदर 2.5 वर्ष ते आलेले आहेत. त्यावेळेला धनिष्ठा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणजे तुळ नवमाशामध्ये कुंभ राशीचा आरंभ झाला. त्यावेळेला तिथे रवी अगोदर आला होता, त्याच्यानंतर शनी आला होता. म्हणजे ही गोष्ट 2 वर्षापूर्वीची आहे. अशा वेळेला जेव्हा शनी हा मंदगतीचा ग्रह आहे, रवी बरोबर तेज गतीने गेला म्हणजे अतिचारी झाला, तो किती नवमाश झाला तर धनु नवमाशापर्यंत त्याची कक्षा आहे, म्हणजे लिमिट आहे. त्यानंतर तो परत वक्र, म्हणजे धनिष्ठाचे 2 चरण आणि शततारकाचं 1 चरण, म्हणजे 3 चरण झाले. त्यावेळेला तो वक्री होणार, परत तो मार्गी होणार आणि परत शततारका नक्षत्रातून परत 3 चरण घेणार आणि ते मीन नवमाशापर्यंत येणार. मीन नवमाश पार केल्यानंतर परत त्या मेष नवमाश म्हणजे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे त्याच्यामध्ये शनी वक्री होणार नाही, तेव्हा ते राशांतर होणार. म्हणजे तुम्हाला जे 2 आणि 3 4 6 चरण जी आहेत नवमाशाची ती पूर्णपणे वक्री मार्गीसाठी शनी ग्रहासाठी वापरलेली आहेत. आलं लक्षात? तिसरी 3 चरण जी आहेत ती पूर्णपणे मार्गी. आता शनी वक्री होईल का? आय डाऊट. बरोबर. आता हे सगळं तुम्हाला शिकण्यासाठी पंचांग तुमच्या समोर पाहिजे, पंचांगाचा थोडासा अभ्यास केला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही. आता आपण टू दी पॉइंट नेक्स्ट
बोला. आता हे कळलं नसेल तर विचारा, काय विचारायचं. काही कळलं नाही असं तुम्हाला आहे? नाही. सर, हे वक्री मार्गी जे प्रत्येक याच्यामध्ये होत राहणार आहे, तर याचा कालावधी हा सारखा राहील ना प्रत्येक चरणाचा? हो. तर हा. प्रत्येक चरण म्हणजे राशी बघा, असं आहे मॅडम, हा. कुंभ राशी छोटी आहे, हो. लहान आहे. मेष रास सुद्धा लहान आहे. मीन रास सुद्धा लहान आहे. उत्तर दिशेकडे जे वसंत संपात बिंदू जो आहे, तिथे हा. पृथ्वी आकुंचित झालेली असल्यामुळे तिथून जेव्हा एखादा ग्रह भ्रमण करतो त्यावेळेला त्याला कालावधी कमी लागतो. म्हणून मेषेतला शनी, मेषेतला गुरु, मेषेतला रवी हा काही दिवसासाठी, काही तासासाठी, चंद्र सुद्धा हा भ्रमण करतेवेळी तो ज्यावेळेला अतिचारी म्हणजे जास्ती स्पीडी भ्रमण करेल, कारण का की पल्ला छोटा आहे. ओके. अंतर हो छोटा आहे, सर, अंतर छोटा आहे. आलं त्याच्यामुळे. लक्षात सर. ओके सर, आलं लक्षात. थँक्यू सर. थँक्यू. नेक्स्ट. आणखी कोणाला? व्यवस्थित समजून घ्या, काही हरकत नाही, पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ओके. हा, चला आता सर, प्रश्न खूप खूप विषय. हा, आभार सर, हे सगळं स्पष्टीकरण तुम्ही आज खूप छान प्रकारे समजावून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. तर आता हे कायम तुमच्या, हा बोला, काय आलं? तर प्लीज शनीचं परत सांगता का? मध्येच माझं नेट गेलं होतं. फक्त शनीचं तेवढं रिपीट करता का प्लीज? असं आहे मॅडम, शनी महाराज आता जेव्हा कुंभेमध्ये आले 2 वर्षापूर्वी, हा. त्यावेळेला धनिष्ठा नक्षत्रामध्ये होते. पण धनिष्ठा हा. नक्षत्र हे द्विपाद नक्षत्र आहे. तर कुंभ राशीमध्ये हो. प्रवेश केल्यानंतर तिथे तूळ नवमांश आहे. तूळ हो. नवमाशामध्ये 3 चरण म्हणजे धनु नवमाशापर्यंत येईल, म्हणजे शततारका नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये येईपर्यंत ते रेग्युलर होते. हा. कारण का हा. की सूर्य त्याच्या जवळ होता. आणि कालांतराने जेव्हा सूर्य आर्द्रा नक्षत्रामध्ये गेल्यावर, म्हणजे जून महिन्याच्या साधारणतः 20 तारखेच्या जवळपास, तर हा. तिथे तेव्हा वक्री झालं. मग हा. वक्रीची तारीख काढताना तुम्हाला ज्या नक्षत्रामध्ये सूर्य भ्रमण करणार असेल, आता उदाहरण तुम्हाला मी सांगतो. मिथुन हा. राशीमध्ये ज्या वेळेला सूर्याने प्रवेश केला, तर ती तारीख होती 15 जून. अधिकतम 15 आणि 10 हा. 25, म्हणजे 25 जूनला यदा कदाचित शनी महाराज वक्री झाले असतील. त्या काळातलं म्हणजे 2023चं पंचांग काढून बघा. कळलं का? हा. असं आहे. त्यानंतर परत मार्गी झाले. त्याच्यानंतर ते शततारका नक्षत्रामध्ये मीन नवमाशापर्यंत आले आणि परत वक्री झाले. आता मीन नक्षत्र नवमाश जो आहे तो त्या ठिकाणी स्वाती नक्षत्र जे आहे ते राहूचं नक्षत्र आहे. जसं आरद्रा राहूचं आहे, तर त्याप्रमाणे ते मार्गी वक्री ते त्या पर्टिक्युलर नक्षत्रामध्ये झालं. आता शनी महाराज जे आहेत ते मेष नवमाश पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये त्यांचं भ्रमण आता चालू आहे. मार्च 29ला ते आता राशांतर करणार आहेत. तर त्या दरम्यान तिथे ते आता वक्री होणार नाहीत. कळलं? गॉट इट? शिवलकर मॅडम, तुमचं नेट गेलेलं आहे. चला नेक्स्ट बोला. हा, आता प्रश्न विचार, चला आपल्याला शिकायचंय. म्हणजे सर, राशांतर होताना शनी वक्री मार्गी होणार नाही, सरळ सरळच राहील. हा, साधारणतः 3 चरण जेव्हा राशांतर करण्यासाठी. आता पहा मॅडम, 29 हा. मार्च यायला आज तारीख काय आहे? 6 तारीख आहे. 6. बरोबर आहे. आता 29 जेव्हा डिसेंबर येईल त्यापासून किती महिने जातील? तर 3 महिने 3 जातील. 3 महिने. हो. त्या काळामध्ये शनी वक्री होणार नाही. अच्छा, आलं लक्षात सर, आलं लक्षात. साधारणतः 440 दिवस, 430 दिवस शनी महाराज हे 2.5 वर्षामध्ये वक्री असतात. हा नियम आहे. आलं सर लक्षात. ओके. थँक्यू सर.
खूप छान सांगितलं. धन्यवाद. बर, आता दुसरा, आता आपल्याला वेद शिकायचे आहेत, तर तुम्ही जर समजा लॉजिकली जर कुठल्या ग्रहासंदर्भात विचारत असाल तर पहिला नियम काय आहे की स्थान आणि वेदकर्ता ग्रह. तर वेदकर्ता ग्रह, आता तुम्हाला कल्पना आहे की वृश्चिक राशीमध्ये आता सूर्य आहे वर्तमान, तात्कालिक, नाही का? आजची तारीख काय आहे? 6 तारखेला. मग आता त्या ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत धनु राशीमध्ये जाणार आहे. म्हणजे आता सूर्य जो आहे, पहिल्यांदा वेद सूर्यापासून बघितलं आपण, तर सूर्य आता कुठेशी आहे, तर ज्येष्ठा नक्षत्रामध्ये आहे का, हे पहिलं आपल्याला बघायचं आहे. मग ज्येष्ठा नक्षत्रामध्ये जर असेल तर त्या ठिकाणी उजवा वेद जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला तो स्वाती नक्षत्रामध्ये दिसतोय का? बघा, तुमच्याकडे चार्ट आहे पाठवलेला, तो स्वाती नक्षत्रामध्ये दिसतोय का विशाखामध्ये दिसतोय? स्वातीला आहे सर. मग स्वातीमध्ये जर एखाद्या व्यक्तीचा ग्रह असेल तर नियम तोच आहे, चौथ्याला पहिला, पहिल्याला चौथा. आता पहिलं चरण तो होऊन गेलेलं असेल जवळपास, कळलं का? आजच्या तारीखला 6 तारीख आहे, आता राशांतर करायला 10 दिवस राहिले आहेत. म्हणजे आज यदा कदाचित सूर्य जो आहे तो मकर नवमाशाशी संबंधित असण्याची शक्यता आहे, कळलं? आज मग तो दुसऱ्या नवमाशामध्ये आहे. तर तिसऱ्या चरणामध्ये स्वातीमध्ये एखादा ग्रह असेल तर त्या ठिकाणी तो वेद कर्ता ग्रह म्हणून सूर्य त्या ग्रहाला वेद येईल, कळलं? त्यानंतर तिथून आपण जर पाहिलं तर जो डावा वेद आहे, तो डावा वेद जो आहे तो तुम्ही पहा, अश्विनीला लागतोय का उत्तर भाद्रपदाला लागतोय? तर अश्विनीला लागतोय का? अश्विनीला लागतं. अश्विनीला लागणार, बरोबर आहे. मग अश्विनी नक्षत्राच्या ह्याच्यामध्ये आज जर मकरेला आहे म्हणजे तो दुसऱ्या चरणात आहे, तर अश्विनीचं मिथुन नवमाश आहे, तिथे जर एखादा ग्रह असेल तर सूर्य वेद लाभेल. त्याला म्हणतात सूर्य हा वेदकर्ता ग्रह म्हणून तिथे सूचित केला जाईल, कळलं? त्यानंतर सन्मुख वेद जो आहे तो पुष्य नक्षत्राला लागतोय का, पहा. हो सर. हो सर, पुष्य नक्षत्राला सर. हा, पुष्य नक्षत्राचा आरंभ जो आहे तो आरंभ कुठून होतो, तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुनर्वसू नक्षत्राचं 4थं चरण हे पहिलं चरण कर्क राशीतलं आहे. याचा अर्थ जर मकर नवमाशामध्ये जर सूर्य आज असेल तर तो पुनर्वसू नक्षत्राच्या 4थ्या चरणाला, कर्क राशीच्या पहिल्या चरणाला वेध लावेल. आहे का? बघा, पहिलं कन्फर्म करायचं की सूर्य मकर नवमाशाशी संबंधित आहे का. हो सर, आज ज्येष्ठा हो दोन सर, बरोबर आहे. बरोबर आहे. मग त्याचा वेध पुनर्वसू नक्षत्राच्या 4थ चरणात आणि कर्क राशीचा आरंभ, कळलं? हो हो सर. म्हणजे वेद चुकणार नाही. मग तुम्हाला 3 वेद जे आता मी सांगितले तुम्हाला, अश्विनी, स्वाती आणि पुनर्वसू, हे लिहिलेले आहेत का बघा जरा त्या पंचांगाच्या त्याचे आपल्या वेद आहेत, बरोबर? हो सर, बरोबर. हो आहेत. काय कधी कधी चूक पण होऊ शकते माझ्याकडून, तसं काही नाही, पण तसं आहे का? तर ओके. स्वाती 3 मध्ये बुध आहे, हा, मग त्या बुधाला वेध लागेल. त्यामुळे 5 तारखेला ज्येष्ठा 2 मध्ये जर काल वेध लागलेला असेल त्याला. येस. मग आता तो वेध जो आहे सर तो हा, 3 दिवस 8 तासासाठी चालणार आहे. तर बरोबर. 3 दिवस 8 तासाला सूर्य नवमांशामध्ये कधी प्रवेश करतो हम्म, ह्यावरती वेदाचा आरंभ होतो, हे पण लक्षात ठेवणे वाक्य. बरोबर आहे. तो आणि ज्येष्ठा 2 मध्ये 25-59 म्हणजे पहाटे साधारण 2च्या सुमारास. हो, तर तिथपासून येस, 3 दिवस 8 तास ना. 8 तास. येस, 3 दिवस 8 तास, हा, बरोबर आहे. हे तर बरोबर. तिथे कॅल्क्युलेशन करा. ज्येष्ठामध्ये रवी आहे, दुसऱ्या चरणात तर पुष्यला तिसऱ्या चरणाला लागेल ना वेळ. आता माहिती नाही बघा. नाही नाही, एक मिनिट. कर्क बघा, आता मॅडम मकर नवमाशामध्ये आहे ना, हा, होय. मग मकरच्या समोर नवमाश कुठला येतो? कर्क येतो की नाही? हा. मग तिथे कर्क नवमाश जो आहे तो आरंभी कर्क रास आहे. कर्केला पहिला नवमाश कर्क, पण नक्षत्र पुनर्वसू नक्षत्राचं 4थ चरण.
पुष्य येणार नाही. पुष्याचा आरंभ शिव नवमासाला होतो. तो उद्या कदाचित पुष्य नवमासाला वेध लागेल. सन्मुख. मग पुनर्वसू चौथ्या चरणामध्ये समजा चंद्र असेल तर रविचंद्राला वेध घेईल ना सर? हो, नक्की घेणार, नक्की घेणार. त्याचं फलित काय म्हणजे मानसिक ह्याच्यामध्ये होईल का काही? नाही, आता भाग असा आहे मॅडम, सूर्याने जर चंद्राला वेध घेतला तर तो वाईट वेध नाहीये. कळलं काय? यथा कदा सूर्याचं हे त्यांचं जे नातं कसं आहे, तर रविचंद्राचं नातं एखादी चांगली घटना व्यक्तीच्या जीवनामध्ये 3 दिवस 8 तासामध्ये होऊ शकते. आता त्यावेळेला तुम्हाला तो सन्मुख वेध गेलेला आहे, तर त्यावेळेला ती तिथी लागते का? जसं आज सप्तमी आहे का षष्ठी आहे? आज षष्ठी आहे ना? काल षष्ठी पंचमी सप्तमी, होती, आज षष्ठी आहे. षष्ठी सप्तमी दोन्ही आहे. दोन्ही हो. पंचमी आहे, उद्या षष्ठी आहे. उद्या षष्ठी आहे. मग पंचमीच्या दिवशी आता जर समजा आजचा वार जो आहे तो शुक्रवार आहे, बरोबर आहे? हो. मग शुक्रवारी जर पंचमी येत असेल तर त्या ॲरोमध्ये ती घटना त्यावेळेला होईल, तो जो सन्मुख वेध गेलेला आहे त्या दरम्यान. ओके. जर तुम्ही चंद्राच्या बद्दल विचारत आहात म्हणून, हो सर, चंद्राबद्दल विचारत आहात म्हणून, तर त्यावेळेला ती घटना त्या दिवशी त्या 3 दिवस 8 तासामध्ये घडेल. 3 दिवस 8 तासामध्ये पंचमी, षष्ठी, सप्तमी या तिन्ही तिथी येऊ शकतात. ओके सर, समजलं. आणि लग्न स्वातीच्या 3ऱ्या चरणात असेल तर तिथे तो स्वाती 3 म्हणजे उजवा वेध घेईल, हो की नाही? येस, उजवा वेध घ्या. तिथे ग्रह आहे का? तर आता सांगितलं बुध आहे. लग्न आहे सर, लग्न स्वाती 3 मध्ये. हरकत नाही, मग तिथे सुद्धा वेध घेईल. मग तिथे वेध घेते वेळी तो वेध जो आहे तो उजवा वेध, त्या ठिकाणी र त तिथे तिथी येणार नाही. तिथे र त सूर्याला तिन्ही वेध घेण्याचे अधिकार आहेत, त्याच्यामुळे त्याचा वेध जिथे जात असेल त्या ठिकाणी ती तिथी उपलब्ध असेल. किंवा चंद्र जर एखाद्या तिथीमधून गेल्याशिवाय ती तिथी ठरत नाही. चंद्र आणि सूर्य, जसा आजचा चंद्र जो आता आहे तो कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे, नक्की नाही का? हो हो, बरोबर आहे. मग आता कुंभ राशीच्या मध्ये ग स अक्षर येतं आणि तुमच्या डाव्या हाताला तिथे उत्तर दिशेला तिथी जी असेल तर त्या तिथीमधून चंद्र वेध घेणार आहे, तर त्यावेळेला ती तिथी कार्यरत होईल. म्हणजे स अक्षर आलं म्हणजे स अक्षर असं त्या व्यक्तीचं हे असेल ज्यांची कुंडली आहे. येस येस, हो सर, समज. म्हणजे ग स किंवा ती तिथी त्या ठिकाणी जे व्यंजन आहे किंवा स्वर आहे त्या व्यंजन आणि स्वराला त्या ठिकाणी वेध लागेल आणि ती व्यक्ती आपल्या कार्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये येईल, काही देईल किंवा काही घेऊन जाईल, असा वेदाचा विचार करायचा असतो. ओके सर, समजलं सर. ओके, समजलं. थँक्यू सर. थँक्यू. बरं, आता रवीचं झालेलं आहे. रवीला फक्त आता बेंद्रे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी बुध हा ग्रह त्या जातकाला तिथे आढळतोय. हो ना बेंद्रे साहेब? हो सर, आहे. मग आता अशा वेळेला जातकाचा जो जन्म आहे तो ऑक्टोबर महिन्याच्या जवळपासचा आहे का? हो, 15 ऑक्टोबर 72. म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा आहे. आता 15 ऑक्टोबरला जर बघितलं आपण तर तिथे जवळच त्या ठिकाणी चित्रा नक्षत्रामध्ये सूर्य मुळातला असेल. कळलं का? आहे ना, चित्रा 2 मध्ये आहे. मग चित्रा 2 मध्ये जर असेल तर त्या ठिकाणी तो तूळ नवमांश आहे. कन्या चित्रा 2 मध्ये कन्या आहे. चित्रा 2 मध्ये कन्या. मग आता कन्येचा वेध जो आहे तो खाली त्या ठिकाणी जर आपण बघितला, रवी जेव्हा मूळ नक्षत्रात जाईल त्यावेळेला होतोय का पहा. हो सर, बरोबर आहे. मग जोपर्यंत मूळ नक्षत्र कन्या जर आहे तर त्या ठिकाणी मूळ नक्षत्राचं 3रं चरण विचक्षणांश जे आहे तिथे जेव्हा रवी येईल त्यावेळेला तो रवीला वेध
घेईल. बरोबर. सर रवी कुंडलीमध्ये मूळ कुंडलीमध्येच रवीनी गुरुला वेध घेतलेला आहे सर. तो जन्माचा कायमस्वरूपी आहे, तो जन्मत आहे. कायम त्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे. पण हो आता गोचरीचा वेधाचा विचार आपण करत आहोत. तर हो त्यावेळेला हो तुम्हाला तिथे मिथुन नवमाशाचा वेध कन्या नवमाशाला लागेल आणि ते नक्षत्र असेल ते चित्रा नक्षत्र आहे. चित्रा नक्षत्रामध्ये सूर्य जन्माच्या वेळेचा आहे. कळलं? हो सर. 22 डिसेंबरला येतोय तो मूळ 3 मध्ये रवी. हा, मग आता 22 डिसेंबरला जर आलं म्हणजे तुम्हाला ते महिने, त्या तारखा, त्या दिशा, ती स्थाने, त्या राशी, नक्षत्र पाठ असायला हवीत, बरोबर. नाही का? रवीलाच हे घेतला त्यांनी वेध तर तरी ते सुद्धा चांगलंच ना फळ. सांगतो. आता कसं जायचं ते सांगतो मला. आता मूळ जातकाचा पिंड जो आहे तर त्या ठिकाणी जातकाचं लग्न कोणतं आहे? धनु लग्न आहे का? मीन लग्न आहे. मीन मीन लग्न आहे. मग मीन लग्न जर असेल तर इथे सप्तम स्थानाच्या घडामोडी होतील. पण कन्या रास ही सप्तमात येते, बरोबर आहे की नाही? बरोबर. हा, मग जर समजा रवी सप्तमात आहे, बुध हा ग्रह जो आहे तो अष्टमात आहे, तर अशा वेळेला त्या ठिकाणी जातकाला जर सूर्य वेध घेणार असेल तर तो अष्टमात बसलेल्या बुधाला घेईल आणि सप्तमात बसलेल्या रवीला घेईल. कुठून घेईल? तर वेदकर्ता ग्रह हा सर्वतोभद्र चक्रामध्ये पश्चिमेला आहे आणि मूळ कुंडलीमध्ये ती दिशा आहे दक्षिण. धनुराशी दक्षिणेला आहे आणि वृश्चिक रास जी आहे ती त्या याच्यामध्ये नैऋत्य दक्षिणेला आहे. हो सर. दक्षिण नैऋत्येला आहे. मग आता तिथून वेध करता ग्रह म्हणजे दिशा ह्या पाठ पाहिजेत आपल्याला. मग जर तिथे वेध घेणार असेल तर काय फलादेश देईल? तर जो ग्रह जिथे स्थानापन्न आहे, वेद करता ग्रह कुठे आहे त्याला महत्व नाही, पण जो वेद घेणार आहे तर तो वेद घेणारा ग्रह हा कुठल्या स्थानात आहे? तर इथे कन्या राशीमध्ये आहे, तर कन्या राशी सप्तमात आहे आणि तूळ राशी अष्टमात आहे, तर अष्टमाशाचं फलित मिळेल आणि त्यानंतर सप्तमाचं फलित मिळेल. बरोबर. म्हणून सर्वतोभद्र चक्रामध्ये वेध घेणारा ग्रह हा तूळ राशीला पहिला घेईल आणि मग कन्या राशीला घेईल. आपण अँटी क्लॉकवाईज जातो, त्यावेळेला राशी या सिक्वन्स वेगळी असते आणि ज्या वेळेला क्लॉकवाईज येतो त्यावेळेला सिक्वन्स वेगळी असते. बरोबर, कळलं सर. बरोबर आहे? येस. हा, एवढा पक्क तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. जर बरोबर. ते लक्षात नसेल तर यू आर नॉट गोइंग टू रीड प्रॉपर. बरोबर, कळलं सर. थँक्यू. थँक्यू. आता असाच हा सूर्य पुढे 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 जाऊन वर्षभर त्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे, म्हणजे अख्ख्या सर्वतोभद्र चक्रामध्ये. मग अशा वेळेला वार्षिक फळ फक्त रवीवरून तुम्हाला द्यायचं असेल तर त्याच्या क्लचमध्ये येणारे ग्रह, त्याच्या युतीमध्ये येणारे ग्रह तो ओव्हरलॅपिंग करणार आहे का? हे ग्रह जर तुम्हाला आता बघितलं आपण की शनी महाराज जे आहेत ते मार्च मध्येच का बदलतायत 29 तारखेला? कारण का की 15 मार्चला सूर्य जो आहे तो त्या ठिकाणी 15 मार्चला तो त्या ठिकाणी मीन राशीमध्ये भ्रमण करेल. त्याच्या अगोदर त्याची भेट शनी सूर्याची युती असेल, कळलं का? आणि ती युती आहे तर ती कदाचित मीन नवमाशामध्ये नंतर मिथुन नवमाशामध्ये होईल, कळलं? त्याशिवाय सूर्य पुढे जाणार नाही. म्हणून कधी कधी नवमाश पाहताना 2 नवमाशामध्ये जेव्हा युती होते तर ती सूर्यादी ग्रहांची युती, मग तिथे शनी सुद्धा सूर्यादीच ग्रह आहे, तर त्यावेळेला दोघांची युती ही पर्टिक्युलर तुम्हाला बघितली तर साधारणतः 15 मार्चच्या अगोदर 3 दिवस 8 तास असेल, म्हणजे 12 मार्चला. तर 12 मार्चचं पंचांग कोणाकडे असेल तर बघा, शनी रवी एकत्र एकाच नवमाशामध्ये आहेत का एका अंशावरती? हो सर, आहे. आहेत ना?
मग हेच असंच विचार करायचा. आता हे विचार मी तुम्हाला स्पष्टपणे समजावून सांगेन. तर एवढं दोन्ही करता येईल का? हा 27 अंशात आहेत दोन्ही. हा काही जे असेल ते. कसं आहे माहितीये का साहेब, हा की देंद्रे साहेब, की ह्या ह्याच्यामध्ये तुमचं गणित हम्म आणि तुमचं फलित हे हम्म जर व्यवस्थित नसेल तर मग हम्म तुम्ही कुठलंही शास्त्र शिका, मग नाडी बरं. शिका, सर्वतोपरी चक्र शिका, का आणखी लोकल ज्योतिष शिका, का वाचस्पती शिका, पण गणित आणि फलित पाहिजे, त्याशिवाय यू आर नॉट गोइंग टू रीड प्रॉपर हॉरोस्कोप. बरं आहे. गणित मिसमॅच झालं तर फलिताचा काय उपयोगच नाही होणार. काहीच नाही, घटना कधी होणार आहे. चुकीचंच म्हणजे कालावधी सांगितलं जाईल मग. बरं, त्या गणित ह्याच्यामध्ये मी परफेक्ट तुम्हाला पाहिजे. येस त्यामध्ये तुम्हाला आणखी एक स्पष्टीकरण करून देतो, हा की कृष्णमूर्तींनी असं सांगितलेलं आहे. कृष्णमूर्ती ऑलरेडी जी सिस्टम आहे ती त्या ठिकाणी प्रश्नकुंडली म्हणून त्याचा जास्ती वापर केलेला आहे. जास्ती म्हणजे काय, 100% हम्म. घटना कधी होईल. तर त्यांनी असं सांगितले की एखादा ग्रह ज्या वेळेला वक्री असेल त्यावेळेला घटनेला प्राधान्य दिलं जाणार नाही. हे वाक्य आहे. प्राधान्य नाही. प्राधान्य दिलं जाणार नाही. ओके. म्हणजे जोपर्यंत तो ग्रह मार्गी होणार नाही, जसं आता मकर राशीमध्ये बुध जो आहे तो वक्री आहे आणि तो थोड्या दिवसानंतर मार्गी होणार. मग एखाद्याचा व्यापाराचा काही प्रश्न असेल तर तो मार्गी झाल्याशिवाय सुटणार नाही. कळलं का? बरोबर. हा, मग हा नियम कृष्णमूर्तींनी त्यांच्या याच्यामध्ये लिहिलेला आहे, दर्शवलेला आहे. पण लोक काय करतात की ग्रह वक्री तुमचं काम होणारच नाही. तसं नाहीये. ग्रह मार्गी झाल्या वक्रीचा बागुल बुवा इतका करतात की हा बापरे, बरोबर. वक्री वक्री वक्री. हा, ते अज्ञानी काम असतं सगळं. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपले चांगले ज्योतिषी निर्माण झाले नाहीत. चांगली संतती जन्माला आली पाहिजे की नाही. बरोबर आहे. तसं चांगला म्हणजे ज्योतिषी पण इन जन्माला आला जनरल पाहिजे. असं म्हणता येईल का की जेव्हा ग्रह मार्गी असेल तेव्हाच तू चांगली फळं, चांगली किंवा वाईट काय असेल ते फळं देते कम्पेअर टू वक्री. नाही, इट इज ओनली इन, बघा परत सांगतो, कृष्णमूर्तींचा जो भाग आहे तो मी तुम्हाला सुचवतो. अच्छा. पारंपरिकचा नाही. ओके. पारंपरिक मध्ये ग्रह सतत फलादेश देत असतो. फक्त एवढंच आहे की तो मागच्या दिशेला चाललेला आहे. तर जर आपण नवमास तपासणार आहोत तर अशा वेळेला तुम्हाला तो मागच्या नवमासाची फळं देण्यासाठी समर्थ असेल. हो, बर बर. आता आपण षोडश वर्गामध्ये खवेदांश कुंडली आपण जर बघितली तर खवेदांश कुंडली ही 40 कलेची आहे. मग एखादा ग्रह जर वक्री जाणार असेल आणि तो 40 कलेसाठी वक्री आहे तर त्या खवेदांशामधून काय पाहिलं जातं, शुभ अशुभ ज्ञानम. मग शुभ अशुभ घटना ह्या कुंडलीमध्ये उपस्थित असतात, ग्रह उपस्थित करत नाही. मूळच्या कुंडलीत. हा, मूळच्या कुंडलीमध्ये. मग त्या ग्रहावरून जर वक्री ग्रह जाणार असेल म्हणजे तो जो खवेदांश आहे तो मागच्या खवेदांशामध्ये जाईल. बरोबर. मग नंतर तो पुन्हा स्टार्ट होईल आणि रिस्टार्ट झाल्यानंतर पुन्हा तिथूनच त्याचं हे होईल. ज्याप्रमाणे एखादा रिव्हर्स टर्न असतो, एखादं ट्रॅफिक जाम असतं आणि नंतर सिग्नल सुटतं त्यावेळेला परत डिपार्चर होतं की नाही. बरोबर. तसंच आहे. ओके. सिग्नल मिळाल्यानंतर त्याशिवाय तुम्हाला तिथे जाता येत नाही. बरोबर. तोपर्यंत तुम्ही स्टक होऊन बसलेले असतात तिथे. हा, मग आता इथे एवढा मोठा बाऊ करून काय उपयोग आहे मला सांगा. बरोबर. आवश्यकता आहे का? नाही. त्याला कारण काय की शिक्षकाला व्यवस्थित समजवता आलं नाही. जर शिक्षकाने व्यवस्थित समजवलं नाही तर कसं होणार. ओके सर, थँक्यू. थँक्यू सर. हा बोला. हा कोणीतरी बोलत होतं, बोलू दे. हा, मी बोलत होते. तर हा रवी ज्येष्ठा 2 मधून जेव्हा ज्येष्ठा 3 मध्ये जाईल तेव्हा पण ह्याच नक्षत्रांना वेध लावेल का? नाही, आता 3च्या समोर धनु येतो. 3 म्हणजे कुठला नवमांश आहे तिथे? कुंभ नवमांश आहे का? हो.
कुंभ नवमास म्हणजे कुंभ आल्या की समोर सिंह येणार, मग तिथे पुष्य नक्षत्राचं पहिलं चरण. अच्छा. पुष्य नक्षत्राचं पहिलं चरण. आणि ओके. लगेच उजवा आपण बघितला तर त्या ठिकाणी तो जो तिसरा चरण आहे तो स्वाती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणाला तर मकर नवमासाला लागेल. अच्छा, स्वाती 3 हा, आणि अश्विनी. स्वाती 2. हा, स्वाती 2 मुक्तेचा. 3 हा, आणि अश्विनीला अश्विनीला 2. अश्विनी. ठीक आहे, समजलं अश्विनी सर. 4ला जाईल. पुढे जाईल तर 4ला जाईल. हो, म्हणजे असं स्टेप स्टेप खाली खाली येत जाणार. स्टेप वर जातो. हा, बरोबर. ठीक आहे. आणखी नक्षत्र पाठ हवी. झालं सगळ्यांचं. बर, आता दुसरा ग्रह विचार केला एकदा तिथी डिरेक्शन. तर आवाज कोणाचा आहे तो बंद करा, नाहीतर रिमूव्ह करून टाकेन मी. एक मिनिट समोर रिमूव्ह करतो. तर सांगून पण ऐकत नाही तो. कोणाचा आवाज चालू आहे? कुबल मॅडम, कोणाचा आवाज दिसतोय तुम्हाला? नाही सर, आता सगळे म्यूट आहेत सर, सगळे म्यूट आहेत. मगाशी होता पण आता म्यूट आहेत. हा. हे सरळ आता रिक्वेस्ट करून टाका, रिमूव्ह करून टाका. बर, नाही, एकच रिक्वेस्ट सगळ्यांना करूया की ज्याचं विचारून झालं ना त्यांनी प्लीज माईक बंद करायचा, किंवा घरात त्यांचे आवाज चालू असतात ना मग ते आपल्याला ऐकू येतात, असं होतं. हा. आता दुसरा बेंद्रे साहेब कुठला ग्रह घ्यायचा आहे तुम्हाला? गोचरीचा. आता गुरु घ्यायचा आहे का गोचरीचा? गुरु आता रोहिणी नक्षत्रात आहे का? हो, रोहिणी 3 मध्ये आहे. रोहिणीच्या सॉरी सॉरी सॉरी, हा मी पुढचं बघितलं. रोहिणी 4 मध्ये आहे का? नाही, किती अंशाचा आहे तो सांगा. गुरु रोहिणी 4 मध्ये. हा, रोहिणी 4 मध्ये. रोहिणी 4चं जे हे आहे ना साहेब, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक नक्षत्र 13-20 असतं. 23 अंशाच्या जवळपासचा गुरु आहे का? 22-23चा आहे का? किती अंशात? आजचा गुरु आहे 22°18 22°10. बस 22-23च्या जवळपास तो कर्क नवमाशामध्ये असतो. बरोबर आहे. 23-20 ला नवमाश बदलतो. कळलं का? बर, आता गुरु हा कर्क नवमाशी आहे आणि तो रोहिणी नक्षत्रामध्ये आहे. रोहिणी नक्षत्राचा जर आपण वरून बघायचा वेळ तर त्यावेळेला लगेच वेगळा भाग येतो. त्यावेळेला तुम्हाला उजवा वेध, डावा वेध आणि सन्मुख वेध. परत सांगतो, सन्मुख वेध जो आहे 4था हा पहिल्या वेधाला लागेल. कळलं? 4थ्याचा कुठे लागेल? पहिला. मग तो कुठे येईल? खाली अभिजितच्या जवळ. बरोबर आहे? नाही का? मग आता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दुसरा वेध जो आहे तो त्या ठिकाणी अश्विनी नक्षत्राला येतोय का पहा. अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या तस्करांश मध्ये वेध येतोय. हा, मग जर समजा गुरु ग्रह अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणाला तस्करांशला वेध घेत असेल, तिकडे जर एखादा ग्रह असेल, आता पहिलं प्रश्न ठरवायचा आहे की वक्री ग्रहाला फक्त उजवा वेध घेण्याचा अधिकार आहे. बरोबर. हा नियम पालन केला पाहिजे. कळलं का? हो. तर मग आता उजवा वेध बोला. अश्विनीला घेणारच नाही ना तो? उजवा असेल तर अश्विनीलाच घेणार ना, उजवा अश्विनीलाच आहे ना सर. हा, बरोबर आहे, उजवा अश्विनीला येईल. बरोबर. बरोबर.
आपल्या म्हणजे माझं नेहमी कन्फ्युजन होतं, आपला डावा हात आहे तर तो खरं उजवा हात, कारण समोरच्या बाजूला माणूस बसलाय असं धरून. Yes. बरोबर आहे. मग आता अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणाचं नाव आहे तस्कर अंश. हो. तिकडे जर एखादा वेद गुरु सारखा ग्रह घेणार असेल, हम्म, आता तो जर राहू असेल, ऐका, हम्म, तर त्या ठिकाणी गुरुने वेध घेऊन सुद्धा काहीही चालणार नाही. गुरु स्वतः अडचणीत येईल आणि गुरु ह्या कुंडलीमध्ये लग्नेश आहे हो, आणि दशमेश आहे. हो. मग जर राहू असेल त्या ठिकाणी तर तो वेद जो आहे तो योग्य होणार नाही. आता गुरुलाच नियम हानी असा पोहोचेल. आणि बोलतोय त्या हम्म, स्थानाला आणि हा, गुरुला असलं. बरोबर. बरं, दुसरा भाग असा आहे की वेदकर्ता ग्रह हा वक्री आहे, तर हम्म, तेव्हा तुम्हाला गती तपासली पाहिजे. तर हम्म, वक्री ग्रहाची एक गती वेगळी असते, कारण क्रांतिवृत्तामध्ये ज्या वेळेला वक्री ग्रह प्ले करतो तर हम्म, त्यावेळेला त्या गतीमध्ये फरक असतो. कसा फरक असतो? म्हणजे तफावत असते, त्याला तफावत म्हटलेलं आहे. कसा हम्म, तफावत असते? तर आता आपण जर सूर्य बघितलं तर वृश्चिकेला आहे, हो. त्याच्या समोरच्या राशीमध्ये आहे, हम्म, बरोबर आहे, हो. पण समोरच्या नवमाशात नाही. हम्म, आता समोरच्या राशीमध्ये असल्यामुळे हा ग्रह वक्री जात असताना तर हम्म, त्याची गती जी आहे ती रेग्युलर गतीपेक्षा कदाचित जास्ती असेल. मग तिथे पंचांगामध्ये वक्री ग्रहाची जी गती आहे ती रोजच्या रोज तिथे दर्शवलेली असते आणि ती हम्म, कलेमध्ये असते, अंशामध्ये नसते. हम्म. ते हो सर, जास्त प्लस म्हणजे 8 धावतोय. प्लस किती 22 किती मॅडम? वगैरे करा. किती मॅडम? गुरु 8 धावतोय हा, जास्त आहे म्हणजे गती. 8. हा, मग गती जर जास्ती आहे ती कलेमध्ये आहे, अंशामध्ये नाही. हम्म, कळलं का? हो. आता जर आपण असा विचार केला तर 8 किती झाले? 40. 40. आता त्या ठिकाणी 8×10=80, 8×9 72. 72, बरोबर, 8 हम्म, 7 48. 48. मग 60 कलेची जी काय आहे ते एक अंश तयार होतो, हो. बरोबर आहे. हम्म, म्हणजे अंशापर्यंत पोहोचण्यासाठी गुरुला कालावधी किती लागेल? 6 दिवस लागेल. 6 दिवस, बरोबर आहे. मग 6 दिवसानंतर गुरु एक अंश पलीकडे जाईल. हम्म, का जाईल? तो वक्री असल्यामुळे. बरोबर. मग तेव्हा तुम्हाला पंचांगाचा वापर केलाच पाहिजे, हम्म, हा नियम आहे. बरं. पंचांगाशिवाय तुम्हाला ती गती शोधता येणार नाही. नाही. आता हे 8 कला मॅडमनी तुम्हाला सांगितलं. मग तुम्ही जर समजा 8 कला धरले आणि जेव्हा सूर्य हा जेव्हा धनुराशीमध्ये येईल त्याला हम्म, लगेच गतीमध्ये तफावत येईल. आता हम्म. मॅडम जरा जानेवारी महिन्याच्या 5 तारखेचं पंचांग काढून गुरुची गती बघा किती आहे. जानेवारी महिन्याची 5 तारीख. पाच कला 5 5 कला आहे कला सर. म्हणजे कमी झाली ना गती. हा. हो सर. का का कमी झाली? आता 12×5 = 60 म्हणजे कारण 12 तो दिवस मार्गी घेणार होणार आहे ना, म्हणून. म्हणजे 12 दिवस एक अंशाला घेईल. बघा परत नियम सांगतो, 12 दिवस एक अंशासाठी घेईल. आणि असा जेव्हा गुरु मार्गी असतो त्यावेळेला 42 दिवसात 46 दिवसामध्ये एक नवमांश, याचा अर्थ 15×3=45, 14×3=42, 14 दिवसाचं ऍव्हरेज असतं. जसा जसा सूर्य मागे मागे त्याच्या समोर येत जाईल तसं तसं गतीमध्ये तफावत तुम्हाला दिसून येईल. खूप छान सर, खूप मस्त समजलं सर. बरोबर आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. म्हणजे गती तुम्हाला पंचांगाशिवाय काढता येणार, आणि जर समजा अंदाजे काढायची असेल तर शेवटी तुमच्या डोक्यात गणित पाहिजे. सूर्याच्या समोरून जेव्हा गुरुचं भ्रमण असेल त्यावेळेला नक्षत्र कोणतं असेल? जसं मी सांगितलं मॅडमना 5 जानेवारी,
आता 5 जानेवारीला आपण बघितलं तर पूर्वाषाढा नक्षत्र आहे का? हो सर. मग पूर्वाषाढा हो सर. नक्षत्राचं फलित गती त्याच्यावरती अवलंबून आहे. पूर्वाषाढा नक्षत्राच्या मधून जेव्हा सूर्य भ्रमण करत असेल त्याच वेळेला तो त्याची गती बदल करेल आणि 5 कला त्याची गती असेल, म्हणजे 12 पंचे 60, 12 दिवसाला 1 अंश. एकदम सिंपल गणित तुम्हाला सांगितलं. त्या गणितामध्ये तुम्हाला वाटतं का लेखणी वापरावी? नाही सर, छान आहे सर, सोपं सांगितलं. म्हणजे ब्रेकअप तुम्हाला महत्वाचा आहे. कळलं का? आता ब्रेकअप हा सगळ्या ठिकाणी वापरला जातो. काकडी सुद्धा आपण कापतो, त्याला चिरतो, त्याला ब्रेकअप आहे. ती स्लाइस किती काढायची, त्याचं थिकनेस इम्पॉर्टंट आहे. 2 मिलीमीटर, 3 मिलीमीटर असं आहे. तसंच हे सेकंड मध्ये आहे, म्हणजे 5 सेकंड, 10 सेकंड. आलं लक्षात? जोपर्यंत सूर्य त्याच्या जवळ येत नाही, 1 राशांतर मध्ये येत नाही, तोपर्यंत गुरुची गती वाढणार नाही. आता मग त्यावेळेला 14 दिवसामध्ये जर 1 नॉमॉज बदल करणार असेल तर तो 7 दिवसामध्ये करेल. म्हणजे गतीमध्ये वाढ होईल की नाही? हो सर. मग गतीमध्ये जर वाढ झाली तर आता त्याच्या कला बनवा. 200 कलेचा 1 नॉमॉश आहे, नाही का? 1800 कलेची राशी आहे, नक्षत्र आहे. 800 कलेचं नक्षत्र आहे. आता हे सगळं बेसिक माहिती हवा. काही कठीण वाटते का? नाही सर, तुम्ही सांगताय ते बरोबर कळतंय. ठीक. आता म्हणून तिथे तारक, बोला काय झालं? खूप छान सांगितलं सर, एकदम क्लिअर. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. पारदर्शकता. आता क्लिअरला काय म्हणतो आपण? पारदर्शक. पारदर्शकता. इतकं खोलवर तर कोणीच सांगत नाही, कोणीच नाही. तुम्हाला म्हणजे कोटी कोटी प्रणाम आहेत. असं काही नाही, परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वराचं शास्त्र आहे, माझं नाही आहे, हरी कृपा आहे. पण तरी तुम्ही सांगता सर, ती दानत महत्वाची आहे ना, नाही तर लोक किती शिष्टपणा करतात सांगायला. तर म्हणजे रवी जेव्हा मेषेत येईल त्याच्यानंतर गुरुची गती वाढायला लागेल का? येस, 1 राशांतर योग होईल ना त्यावेळेला. हा बरोबर. 1 राशांतर योग झाला की गुरुची गती वाढेल आणि त्यावेळेला गुरु मार्गीच असणार. ओके. आणि तो दुसऱ्या राशीमध्ये जाण्याची तयारी असेल. आणि रवी वक्री होणारच नाही सर. हा मॅडम, काय म्हणताय? पुन्हा वक्री होणारच नाही तो. नाही, प्रश्नच नाही. एकदा सूर्य जवळ आला की वक्री होय होय बरोबर. सूर्य सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी स्त्रियांना सांगतो की सूर्याची उपासना करा. तुमचा पतिदेव नारायण तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्याच्या गतीने तुम्हाला पुढे जायची संधी प्राप्त होते. म्हणून सूर्याच्या गतीला महत्व आहे. सर, एक प्रश्न विचारू? हा बोला. सर, नेपच्यून हा इंट्युशनला कारक ग्रह असतो असं म्हणतात. तर ह्या सगळ्या आहे ओके. तर ह्या सगळ्यामध्ये जेव्हा वक्री चालतात किंवा जे म्हणजे तुम्ही आता एक वाक्य वापरलं होतं की तुमचं फलित चांगलं वाईट हे तुमच्या जन्मतारखेबरोबर येतं त्या दिवशी, बाकी ग्रह फक्त फलादेश पाळतात. मग ते नक्षत्राच्या मदतीने असू देत कोणाचे. पण ते इंट्युशन जेव्हा येतं माणसाला, म्हणजे काही माणसालाच असतं ते, तर त्याचा ते उपयोग करू शकतात का पुढच्या घटनांसाठी या वक्री याच्यामध्ये जेव्हा फलादेश वाईट मिळणार असतो ते? नाही, आता ऐका, परत तुम्हाला सांगतो.
तुम्ही परत वक्रीवरती गेलात तर फलादेश चुकेल. इंट्युएशन बद्दल तुम्ही विचारणार आहात, हो बरोबर आहे? हा, हो इंट्युएशन हे जन्मजात आलं पाहिजे. हम्म, आता माझ्या धनस्थानामध्ये शनी आहे. हम्म. आता मी जे बोलतो ते जे मला सुचतं, दैवी आहे ना ते, म्हणजे हा दैवी सुचतं ना, म्हणजे जे आपल्या बियॉन्ड काय एक्सपेक्टेशन म्हटलं लिमिट. जर नाही, ऐका, आता जर समजा नेपच्यून माझ्या धनस्थानात नसता असं आपण धरून चालू, तर माझ्या डोक्यात आलेली गोष्ट मी तुम्हाला बोलून दाखवली असती का? त्याला कारण काय आहे की माझ्या धनस्थानामध्ये नेपच्यून आहे म्हणून, आणि तो माझ्या राशी स्वामी सोबत आहे, अधिक तो कन्या राशीमध्ये आहे. तर कन्या राशी इंटेलेक्च्युअल राशी आहे, तर मी जे बोलीन ते होईल. ठीक आहे. आणि ते वाढवता येतं का, म्हणजे मेडिटेशन किंवा हे? हो, वाढवता येते. तो नेपच्यून तुमचा कुठे आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे. नेपच्यूनला सुद्धा तर नवमांश आहे. नेपच्यूनची 7वी दृष्टी पकडली जाते का, बघितली जाते? हा, 7वी पकडली जाते. म्हणजे अष्टमात आता जर नेपच्यून असेल तरी पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे होईल होईल. पण ओके. दृष्टी मी तुम्हाला मागे सांगितलं, ताजमहाल हॉटेलमध्ये राहून समुद्र पाहणे आणि समुद्रातून ताजमहाल हॉटेल पाहणे. हो, वेगळा आहे. करेक्ट आहे. माझ्या अष्टमात आहे नेपच्यून म्हणून म्हणाले. खंडाळा घाट गाडीतून चढणे आणि खंडाळा घाटामध्ये उभं राहणे आणि गाडी पाहणे असं आहे. हो हो, फरक आहे निश्चितच. कळलं? तर नेपच्यून द्वितीय स्थानात पाहिजे का? सेकंड हाऊस. हा, पण कुठल्याही राशीत चालेल. नाही, आता जशी राशी असेल तसं त्याचं हे आहे, पण प्रतिसाद आहे. स्थान द्वितीय धनस्थानात पाहिजे. नाही, आता ऐका काय गमत आहे, मस्तकी असल्या तरी चालेल. कल्पना शक्ती मस्तकामध्ये आहे. हो. बुधासोबत असेल तरी चालेल. आता लोकांनी काय केलं माहितीये का, फलादेश बेंद्रे साहेब तुम्हाला सांगतो, नेपच्यून आणि बुधाची युती असेल तर मनुष्य वेडा होतो, हे त्यांचं लॉजिक आहे. अच्छा. आता अति विद्वान माणूस वेड्यासारखाच असतो, कारण तो संशोधन करतो. बरोबर नाही का? हो, बरोबर. मग लोक त्याला वेडा समजतात. तो कशावर तरी प्रयोग करत असतो. बरोबर. लोकांना आता वाटतं मलाही लोक वेडा समजतात. नाही हो, मला काय करणार? नेपच्यूनची डिग्री ही महत्वाची असते का? एक मिनिट, बेंद्रे साहेब काय बोलत नका असं बोलू. आम्हाला ऐकवणारच नाही. नाही, लोक म्हणतात हा वेडा आहे, तर नाही ठीक आहे, वेडा आहे. आणि सर एक सांगू का, असं तुम्हाला वेडा म्हणणारे ते ठार वेडे आहे. मी काय म्हटलं मॅडम, आता अशांसमोर काय बोलायचं सर? काही त्यांना समजतच नाही काही. अशा लोकांसमोर फडणवीस व्हायचं. अगदी 100% बरोबर बोलला. पण सर, नेपच्यूनच्या बरोबर इतर ग्रह असले तर तरी त्याचा इफेक्ट होतो. त्याचा इफेक्ट होतो. मग जर समजा तुमचं नेपच्यून मंगळाची युती असेल तर तो त्या ठिकाणी त्याचं लॉजिक मंगळाच्या कार्यामध्ये लावेल, किंवा राहू, चंद्र, गुरु, जसं असेल तसं. म्हणून प्रत्येक ग्रहाला अमुक एक डिपार्टमेंट सोपवलेली आहेत. त्या डिपार्टमेंट म्हणजे ती जी काही त्याची कॅटेगरीज आहे, त्याचं वर्किंग आहे, त्याला अनुसार तो काम करेल. बरोबर. म्हणजे समजा नेपच्यून 7 डिग्री असेल आणि गुरु 8 असेल तर तो जास्त करून हरकत नाही. आता तो बघा, नेपच्यून एक तर गुरुपेक्षा मोठा प्लॅनेट आहे, आणि तो मोठा प्लॅनेट असल्यामुळे त्याचं लॉजिक भिन्न आहे. आता जसं की उपासना करणार लोक दीर्घकाळ हिमालयामध्ये जातात, संशोधन करतात, त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये स्पिरिच्युअल लाईफ जगतात, तर हे नेपच्यूनकडे आहे. फार मोठ्या स्केलवरती आहे. नक्की 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 नक्की. आता बघा, तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रिक मोटर येईल कार, असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? हो, नेव्हर. बरोबर आहे. पण शनी आणि हर्षल ह्या दोघांचं नातं असं आहे की शनीने जेव्हा कुंभ राशीत प्रवेश केला, 1964 साली प्रवेश केला, त्याला बाबा
ॲटॉमिक एनर्जी निर्माण झाली होती. हम्म. आज तुम्हाला इलेक्ट्रिक कार तुम्ही जर थोडस आठवा, तुम्हाला पूर्णपणे चांगली कुंभ राशीमध्ये शनी आल्याशिवाय झाली नाही. हो. आज तुम्हाला रस्त्यावरती 15% कार इलेक्ट्रिक दिसतात. बरोबर. 15%. सगळ्यांनी रिसर्च लावलाय, हो. नाही का? हो. मग आता त्याचं उत्पादन सोलर एनर्जी नाही झाली का? हो ना. मग जेव्हा जेव्हा शनी कुंभ राशीमध्ये येतो, 60 वर्षापूर्वी कुंभ राशीमध्ये होता, त्यावेळेला सुद्धा जगामध्ये अनेक गोष्टी निर्माण झाल्या होत्या. न्यूक्लिअर पॉवर ची निर्मिती 1964 साली झाली होती. ते शनी हर्षलच्या योगामुळे का? हो. हे दोन्ही ग्रह असे आहेत की त्या याच्यामध्ये तुम्हाला नवीन नाविन्य हे करून देणार. हा फलादेश आहे. बरं. हे पण ग्रहांचं शनी 30 वर्षांनी बदलतो, तसा हर्षलला खूप 120 240 किती वर्ष लागतात? बरेच वर्ष लागतात. नाही, 7 years into 84. 7 into 80. शनी शनी हर्षल परत एकत्र येणं याला खूप वर्ष लागतील ना? आता खूप वर्ष लागतील म्हणजे त्यांचा फेराच तसा आहे. हो, पण बरोबर. ते एकत्र यावेत असं नाहीये, लक्षात घ्या. नाही, तुम्ही आता म्हणला तेव्हा कुंभेत शनी आला आणि हर्षल तिथे होता. नाही, तिथे हर्षल नव्हता. मी काय म्हटलं तुम्हाला, कुंभेत शनी आला त्यावेळेला जे काही प्रयोग झाले ते शनीमुळे झाले. हर्षल सुद्धा तिथे प्रयोग करणाऱ्याच्या याच्यामध्ये असेल. हो, बरोबर. तो कॅटलिस्ट होता म्हणजे. मध्ये हर्षल होता, ऑपोजिट होता. मग क्वाईट अपोजिट, समसप्तकामध्ये. समसप्तकात होता. बरोबर. ओके सर, थँक्यू. आता माझा हर्षल मिथून आहे. हा, बोला, काय आलं? तुम्ही आता म्हणला ना वेड समजतात, तर तसं बघितलं तर संतांना लोक वेडच समजतात, कारण त्यांच्या समजण्याच्या पलीकडे असतात. तर माझा एक अजून बोला. नेपच्यूनशी संदर्भात एक प्रश्न होता की नेपच्यूनची डिग्री जी आहे, तर मी असं कधी ऐकलं होतं की नेपच्यूनची जर डिग्री काही विशिष्ट असेल तर सुसाइडल थॉट्स येतात त्या व्यक्तीच्या मनात. तर हे खरं आहे का? म्हणजे ती डिग्री जी आहे त्या प्रकाराने त्याची पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे पहिली गोष्ट. ऐका एक मिनिट. असं आहे मॅडम, त्याला डिग्रीचा गाडी मात्र संबंध नाही. ओके. हा, डिग्रीवरती जर माणसं सुसाईड करायला लागले, आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. 1 अंश चालण्यासाठी नेपच्यूनला साधारणतः किती महिने लागतील? 12 वर्षाचं एक राशी डिवायडेड बाय 24 केलं तुम्हाला तर किती वर्ष लागतील? 6 महिने. 24 नंबर 14. हा, 5 आणि 6 महिन्याच्या मध्ये 6 महिने लागले. मग 6 महिन्यामध्ये सगळे लोक जन्मलेले सुसाईड करतील? नाही करणार. मग का असा आपण फलादेश द्यायचा? हा, म्हणजे हे चुकीचा समज. नाही, सांगतो तुम्हाला, मी याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. मला सांगा मॅडम, अशी कुठली व्यक्ती नाहीये की जिच्यामध्ये असा प्रसंग आला की त्याला जगावं असं वाटत नाही? एक तरी व्यक्ती. कठीण आहे थोडं. प्रत्येकाला असे काही प्रसंग येतात, त्याला वाटतं नको, जीवन फार फार त्रासाचं जीवन आहे. ज्यावेळेला मजेचं जीवन असतं त्यावेळेला माणसाला वाटतं आणखी जगावं, नाही का? हो. मग शेवटी लाईफचा जो पोर्शन आहे तो परमेश्वराने ठरलेला आहे. मग सुसाईड करूनच मरायचं आहे का? नाही, मी विचारलं की भविष्याद्वारे असं समजू शकतं का की तो माणूस डिप्रेशन मध्ये जाऊ शकेल वगैरे? पहिली गोष्ट म्हणजे नेपच्यून ऐका, एक मिनिट. नेपच्यून मध्ये मनुष्य डिप्रेशन मध्ये जात नाही. ओके, ठीक आहे. हा पहिला भाग आहे. डिप्रेशन कुठला ग्रह देत नाही असं मी तुम्हाला सांगतो. आता जर समजा एखाद्या व्यक्तीवरती भरपूर अन्याय झाले, शनी चंद्राची युती आहे आणि असे लोक आज हरले, तर ते डिप्रेशन नाही. हो. मी आता कुर्ल्याला एक बोर्ड वाचला, दुपारी कुर्ल्याला गेलो होतो. नवाब अभी तक जिंदा है. आता तो नवाब हरला, कळलं का?
हम्म. तो नवाब हरला, तर मी तिकडे बोर्ड वाचला, नवाब अभी जिंदा है. आता तू जिंदा आहे का मरेल आहे, आम्हाला काय करायचं? हम्म. तसं नसतं. ठीक. आवाज हा. आता बेंद्रे साहेब, कुबल मॅडम, चव्हाण मॅडम, एनी क्वेश्चन्स? नाही नाही सर, समजलं, तुम्ही सांगितलं ते सगळं व्यवस्थित समजलं. छान. थँक्यू. नेपच्यून नेपच्यून कळला? हो हो. सुसाईड कळलं? चांगलंच. एका अंशामध्ये असेल 5 महिने, तर 5 महिन्यात जन्मलेले सगळे लोक सुसाईड करतील. मग त्याच्यामध्ये 5 महिन्यामध्ये 1 कोटी लोक जन्माला आले, सगळ्यांनी सुसाईड केलं, असं होतं का? नाही. आपल्या पूर्व आचार्यांनी त्याच्यासाठी स्थाने बनवली आहेत. स्थानं बनवताना त्यांनी त्याच्यावरती फलादेश निश्चित केलेला आहे की त्या स्थानामध्ये अमुक एक ग्रह असेल तर अमुक एक गोष्टी होतील. आता नेपच्यून सारखा ग्रह हा डोक्यात येईल ते काम करेल. आता ते वाचेतर्फे असेल तर मी तुम्हाला सांगितलं की माझ्या धनस्थानामध्ये आहे, वाचास्थानी आहे, वाचास्थानी कन्या रास आहे, तिथे माझा राशी स्वामी आहे. मला सुचतं ते मी बोलतो. कळलं? तर पण सुचले नेपच्यून बरोबर कुठलाच ग्रह नसेल तर मग नेपच्यूनचा फलादेश काय घ्यायचा असतो? त्या राशीवरती तुम्ही कुठल्या बस स्टॉपला उभे आहात? बर, म्हणजे आता समजा वृश्चिकेत नेपच्यून आहे तर मग मंगळाप्रमाणे फलादेश घ्यायचा का? नाही, ऋषिकेतला नेपच्यून सांगतो तुम्हाला. हा एखाद्या गूढशास्त्रातला संशोधक बनणे, हा ऍसिडशी ऍसिड म्हणजे ऍसिड शी हा संबंध येणे, हा. जलपदार्थाशी संबंध येणे, हा. नेव्हिगेशनशी संबंध येणे. अच्छा. नेपच्यून हा ओशनचा कारक आहे. जे बर. लोक क्रूजवरती काम करतात हा किंवा मरीन इंजिनिअरिंगचं काम करतात, हा त्यांना जर नेपच्यून पॉवरफुल नसेल हा. तर महासागरामध्ये ते पोहू शकत नाही. अच्छा. खूप छान. सर हे माझं असे छान कळलं धनस्थानात सर. सर हा माझं धनस्थानात वृश्चिकेचाच नेपच्यून आहे माझा एकटा. हा, मग काय तर तुम्ही वाचाळ आहात का? जप्पे बोलतीये सर. हो, मग काय वाचाळ आहात का तुम्ही? तुम्हाला माहितीये सर मी कशी मला काय, आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, नेपच्यूनचे जे काही बाबा समुद्राचा कारक आहे. ओशन कशाला म्हणतात? हो नदी म्हणजे कशाला मला तेच म्हणतात? म्हणायचं होतं, पण त्याच्याशी रिलेटेड मला असं कधी काही एक्सपिरियन्स नाही आला, म्हणजे वृश्चिकेचा नेपच्यून आहे तरी, म्हणून मी आता तुम्हाला त्या विचारते. ठिकाणी त्या ठिकाणी हा. तुमची टंग हार्ड आहे. किती लोकांशी संबंध बिघडवले बोलण्यामुळे, विचार करा. बोलण्यामुळे संबंध बिघडले की नाही? खरं बोलल्यामुळे बिघडलं असं म्हटलं पाहिजे सर. वाटेवर येतील जे हा. असेल ते. आता तुम्ही एवढी लेक्चर्स माझी अटेंड करता, माझ्या तोंडून काही वाईट शब्द निघतो का? नाही. ते फलित आहे. मी लॉजिकली बोलतो. कन्या रास ही लॉजिकची आहे. कन्या रास ही व्यापाराची आहे. मग आता कुठला व्यापार करतोय? गूढशास्त्राचा, काउन्सिलिंगचा, कन्व्हेन्सचा. कळलं? येस. स्पिरिच्युअली. तर मग तुला राशी बॅलन्स ते मग त्याच्यात नेपच्यून आता असेल 7व्या. मेहरबानी करा, तुम्ही अख्खा ओके. एकदा संधी दिली की माणसाने घोड्यावर बसायचं नाही. तेवढा पुरता लक्षात ठेवा. ठीक आहे सर. बर, आणखी काय? चव्हाण मॅडम, काहीतरी सांगा, विचारा. बरं, आता वेदाबद्दल बोला. वेद पूर्ण शिकले पाहिजे. मंगळाने शनीला वेद घेतला तर काय होईल? गुरुने शनीला घेतला तर काय होईल? असं विचारा काहीतरी.
सर मी प्रश्न विचारू शकते? का नाही विचारू शकत? विचारा ना, चांगला प्रश्न पाहिजे. सर आता शनीने जर हा, शनीने जर शनीला वेध लावला तर हो काय फळ मिळेल? आणि हो. दुसरं सर, आता शनी आणि राहूची युती होईल एप्रिलमध्ये, तर मग ते एका कुठच्या तरी त्याला म्हणजे दोघं नवमाशामध्ये सन्मुख वेध लावतील. हा, तर मग तो कर्क नवमा. ऍम्प्लिफाय होईल का शनीचा वेध? सांगतो. असं आहे मॅडम, ही युती 1968 सालानंतर होणार आहे. कळलं का? आणि ती कर्क नवमाशाशी होणार आहे. कळलं? मीन राशीमध्ये मीन रास कुठे आहे? तर ती उत्तरेला आहे. बरोबर हा, हो. नाही का? आणि ही 34 ते 32 दिवसासाठी युती असेल. त्या दरम्यान जर समजा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर ते दोन्ही ग्रह कुठेतरी वेध घेत असतील आणि तिथे जर त्यांच्या क्लचमध्ये एखादा कोणताही ग्रह आला, परत वाक्य आहे का, कोणताही ग्रह आला, तर मीन राशीचा कर्क नवमांश म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी तो जो नवमांश आहे तर तो 29 मार्च पासून सुरू होणार आहे. कुलकर्णी मॅडम, बरोबर आहे का? होय हो सर. सर, मला वाटतं 13 एप्रिल पर्यंत ती युती आहे, म्हणजे 10-15 दिवस. हो ना, ते 9 मार्चला 29 मार्चला सुरू होणार. हा, मग साधारणतः 14 दिवस ही युती चालेल, 15 दिवस. त्या 15 दिवसामध्ये शनी हा अतिचारी असेल, राहू तिन्ही वेध घेऊ शकतो. अतिचारी असणारा ग्रह, कारण तो रवी युक्त असेल, त्याला सन्मुख वेध घेण्याचा अधिकार आहे का, हे तुम्हाला मी लिहून दिलं होतं. बरोबर आहे? मग शनीची जी पॉवर आहे ती कोणती आहे? एकच वेध घेण्याची आहे का डावा वेध घेण्याची आहे? डावा घेत नसतो, हा, डावा. येस, डावा वेध घ्यायचा आहे, म्हणजे एकच वेध आहे. आता राहिला भाग राहूला तिन्ही वेध घ्यायचे आहेत. तर कर्क नवमाशामध्ये मीन राशीतून जो वेध जाणार आहे तो वेध जाईल पूर्वेला आणि एक वेध येईल पश्चिमेला. सन्मुख वेध जो येईल तो त्या ठिकाणी चित्रा नक्षत्राच्या जवळपास येईल. मीन तिथे आलेला वृश्चिक नवमास असेल तर त्या ठिकाणी तो तूळ राशीचा दरिद्रांश आहे का मॅडम चित्रा नक्षत्रामध्ये? चव्हाण मॅडम बघा. किती तारखेला? राहू वेध घेणारच आहे ना मॅडम तिथे कर्क नवमाशामध्ये. हा, म्हणजे हो तिथे सर, चित्रा नक्षत्राचं दरिद्रांश आहे. चतुर्थ चरण आहे का? हो सर, दरिद्रांश आहे. दरिद्रांश. हो, दरिद्रांश आहे. मग जर तिथे ग्रह असेल, आता ऐका व्यवस्थित वाक्य, दरिद्रांशामध्ये ग्रह असेल, मुळात तो दरिद्री आहे आणि त्याच्यावरती वेध घेणार आहे, तर त्यावेळेला त्याला आणखी खच्चीकरण होईल असा संकेत त्या जातकाला द्यावा. कळलं? बरोबर. हा, मधलं सर. म्हणून तिथे वेधकर्ता ग्रह कोण आहे? तर राहू आहे. आता राहिला भाग असा की नंतर तो त्याचा उजवा वेध जो आहे तो मृगशीर्ष नक्षत्राला लागतोय का बघा, रेवतीचा याचा मीन राशीतून. 10वा हा, मृगशीर्षला. मृगशीर्ष. हा, हो सर, मग मृगशीर्ष मृगशीर्ष नक्षत्राला दावा. नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये वेध लागतोय का तो? हो, मृगशीर्षामध्ये लागतोय. वृश्चिक नवमास मध्ये लागतो का? नीचांश आहे सर. हा, वृश्चिक नवमासामध्ये लागतोय का? हो सर. हा, येस. मग आता अशा वेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे की खाली पूर्वाषाढा नक्षत्राला वेध लागतोय का? रेवतीचा मूळला लागेल ना? मूळला लागतो, चतुर्थ चरणामध्ये लागेल. हा, कर्क लागेल ना? नवमास. हा, मग आता म्हणजे त्या ठिकाणी तिथे जर ग्रह असेल तर राहूच्या विळख्यात वेदकर्ता ग्रह कोण आहे? तर राहू आहे. तिथे राहू. दया क्षमा याचना काही चालत नाही, काही चालणार नाही. कळलं? मधलं सर. आता जरा पळून जाणाऱ्यावरती लक्ष ठेवा, पुढच्या वेळेला घ्यायचंच नाही ना.
म्हणजे तिथे जर राहू हा तिन्ही वेध घेणार असेल, मृगशीर्ष, चित्रा आणि मूळ या 3 नक्षत्रामध्ये ग्रह असल्यास त्या ग्रहाला एक्सक्यूज नाही. समजलं सर. थँक्यू सर. ओके. म्हणजे तुम्हाला ग्रहांचे वेध हे अशा तऱ्हेने केले. आता राहूचा वेध एका नवमाशामध्ये चित्राला का उत्तराला का नाही? चित्राला होतंय. बघा ना, आता कर्क नवमाश आला तर कर्कच्या समोर कर्कच्या समोर मकर नवमाश आहे. कर्कच्या समोर मकर नवमाश आहे मॅडम. तो उत्तरा नक्षत्राचं पहिलं चरण आहे का कन्या राशीतलं? हो. उत्तराचं दुसरं चरण म्हणजे कन्या राशीचं पहिलं चरण. कन्या राशीचं पहिलं चरण आणि उत्तरेचं दुसरं चरण. तेच बरोबर आहे. उत्तराला लागेल ना मग. हा, उत्तराला लागेल. चित्राला नाही लागणार, उत्तराला लागेल. उत्तराला लागेल. बर, मग आता अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी जर समजा 2 ग्रह डावा वेध घेऊन जर पश्चिमेला लावत असतील, सॉरी मृगशीर्षला लावत असतील, तर त्या ठिकाणी मृगशीर्ष मध्ये ग्रह आहे का वृश्चिक नवमाशामध्ये? मृगशीर्ष मध्ये ह्याच्यात आहे, मृगच्या दुसऱ्या चरणात आहे, कन्या नवमाशात आहे. नाही, शनी आहे मृगशीर्ष मध्ये. बरं, ठीक आहे. मग आता अशा वेळेला जर ग्रह असेल तर त्या ठिकाणी दोन्ही ग्रह जर वेध लावत असतील आणि तो जर पापग्रह असेल तर पापग्रहाला वेध लावल्यानंतर 100% हानी. एवढं वाक्य कळलं? लग्न कुठलंही असो. हो, समजलं सर. थँक्यू सर. आलं लक्षात? सर उद्या मंगळ वक्री होतोय, तो आता पुष्यमध्ये जास्त काळ वेध राहील. येस. मग आता वक्री झाल्यानंतर उजवा वेध लागेल ना मॅडम? उजवा. हा, मग आता उजवा वेध लावते वेळी त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर खालच्या बाजूला वेध येईल ना, शततारकाला खालती वेध येईल. मग तिथे ग्रह असेल तर वेध लागेल. हे वेदाचं चक्र हे व्यवस्थित समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर ते समजलं नाही, मी तुम्हाला सगळ्यांना नोट्स पाठवलेल्या आहेत. आता पुन्हा नोट्स बद्दलची विचारणा करू नये. बरं, आता शनी राहूचं तुम्ही जे विचार केलेला आहे तो अत्यंत योग्य आहे. लोकांना कळणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्या ठिकाणी लोकांना कळलंय असं मला वाटतं. कळलं असेल असं सुद्धा मला वाटतं. तर त्या ठिकाणी आणखी कळलं नसेल तर विचारा. पण हा जो भाग आहे हा 13 एप्रिल पर्यंत आपण विचार केलेला आहे, किंवा 14 एप्रिल पर्यंत, नाही का? हो सर. सर एक विचारू का? हा, बोला. सर राहूनी समजा हर्षल किंवा नेपच्यून अशा ग्रहांना वेध घेतला तर? हर्षल नेपच्यूनचा याच्यामध्ये तिथे विचार केलेला नाही. किंवा हर्षल आणि नेपच्यून जर वेध घ्यायला लागले, वेध करता ग्रह करायला लागले, तर त्यांचे वेध 6-6 महिने लागतील. नाही, राहूनी हर्षल आणि नेपच्यूनला वेध घेतला समजा, लिहायचेच नाहीत ते लिहायचे नाही, धरायचेच नाहीत का? त्याचा काही परिणाम जास्ती काही फलित नाही? लिहायचेच नाही, त्याच्यामध्ये विचार केलेलाच नाहीये. बर. आता जर समजा मॅडम राहूने हर्षलला वेध लावला आणि तुम्ही एखादं चांगलं काम करत असाल हर्षलमुळे, हर्षल पण चांगला प्रतिसाद देतो, वाईट देत नाही. सारखं आपल्याला वाटतं, लोक म्हणतात सप्तमात हर्षल असेल तर माणसाचा डायव्हर्स होतो, पण सप्तमात हर्षल असेल आणि नवरा किंवा मुलगी ही जर सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तर वाईट आहे का? नाही सर. मग म्हणजे फलादेश चुकला. हर्षल हा इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीचा प्लॅनेट आहे, तो डिपेंडेंट प्लॅनेट नाही. म्हणून जी पती पत्नी जो पण असेल, भाऊ भावंड वगैरे, तर ते आपल्या पोझिशनने चालतात. त्याच्यामुळे आपण जर तिथे हस्तक्षेप केला तर कलह होतो, पण त्यांची जजमेंट ही त्यांच्यामध्ये असते. कळलं का? आता माझा हर्षल मिथुन राशीचा आहे,
लाभस्थानात आहे त्याचा काही उपयोग नाही, पण राशी म्हणून त्याचा उपयोग आहे. कळलं? आणि स्थान म्हणून उपयोग नाही. मंगळासारखा ग्रहाने समजा वेध घेतला तरी हा, पण ओके ओके ओके. मंगळाने समजा मंगळासारख्या हर्षलला ग्रहाने वेध पहिली गोष्ट म्हणजे हर्षल, म्हणजे तुम्हाला सांगतो हिंगेची पुडी असते ना, ते आहे. मंगळ कुछ भी नाही. हर्षल समोर मंगळ हा राईच्या पेक्षा कमी आहे. म्हणजे त्याचा काही जास्ती परिणाम होणारच नाही. मंगळाने नाही जरी नाही, मंगळ हा त्रासामध्ये येईल, मंगळाचं अस्तित्व संपेल. मंगळ राहू हर्षलची युती सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये मंगळ हा चुका करत राहील आणि हर्षल मजा बघत राहील, असं आहे. समजलं सर, थँक्यू सर. जशी माणसं मजा बघत असतात तसे ग्रह पण एकमेकाची मजा बघत असतात. कळलं? हो सर. चव्हाण मॅडम, आता पहिल्यांदा तुम्ही अभिप्राय द्यायचा आहे, मग हळदणकर मॅडम देतील, आणि मग तिथे बेंद्रे साहेब काय बोलायचं असेल तर बोलतील. गीता सावंत, तुला 1 मिनिटामध्ये काय बोलायचं असेल तर. लांब लचक ते पंचपक्षी उडत गेले, खाली आले, अमेरिकेत गेले, हे नाही, टू दी पॉइंट. सर नाही, क्लास खूप सुंदर आणि छान झाला. मला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं, मला कोणालाही डिस्टर्ब करायचं नव्हतं. खूप सुंदर प्रश्न विचारत होते आणि भरपूर शंकांचं निरासरण झालं. तुमचे नोट्स खूपच सुंदर आहेत आणि चांगले आहेत, पण मला फक्त ते नोट्स पुन्हा पुन्हा वाचून त्यातनं प्रश्न काढावे लागतील, तरच मी तुम्हाला प्रश्न विचारू शकते. सर, खूप सुंदर क्लास झाला. थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू, धन्यवाद, सुखी रहो. थँक्यू चव्हाण सर. मॅडम, थँक्यू. बेंद्रे साहेब, तुम्हाला काय म्हणायचं आहे का? मग चव्हाण मॅडम पण बोलतील. पहिला चव्हाण मॅडम काय नाही, बोला. क्लास नेहमीप्रमाणे उत्तम झाला आणि मुख्य म्हणजे वेद कसे बघायचे, वेद कुठला ग्रह काय आहे ते बोलता बोलता तुम्ही इतरही त्याची फलितं काय मिळतील हे पण उत्तम सांगितलं. आणि नॉर्मली आपण हर्षल, नेपच्यून, प्लुटो बद्दल बोलत नाही, पण आज तुम्ही बरंचसं हर्षल, नेपच्यून बद्दल पण ते सांगितलं. त्यांनी खरोखर अजून जरा वेगळं वाटलं. तर हे असंच आपला क्लास चालू राहावा आणि आम्हाला तुमच्याकडनं मॅक्सिमम मार्गदर्शन मिळावं हीच श्रींची इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच. स्त्रीच्या इच्छेशिवाय काही होत नाही. नाही नाही, तुमचं आहेच ते इंट्युशन, त्यामुळे एक वारंवार दिसतंय ते. आणि आमचं सगळ्यांचं भाग्य की आम्ही आपल्या इथे आलो आणि आपलं ज्ञानाचा आम्हाला सगळ्यांना लाभ होतोय. थँक्यू व्हेरी मच. देशमुख मॅडमची मेहरबानी. देशमुख मॅडमनीच मला सांगितलं, म्हणून तर मी त्यांचे परत रोज प्रत्येक वेळा आभार मानतो. नाही हो सर, माझी मेहरबानी वगैरे काही नाहीये, तुमची कृपा आहे म्हणून सगळं चाललंय. नाही नाही, सरांची कृपा आपल्या दोघांवर आहे असं म्हणूया आपण. सगळ्यांवरच आहे, सगळ्यांवर आहे सर. सगळ्यांवर आहे. देशमुख मॅडम आणि प्रशांत म्हणजे बेंद्रे सर, तुमच्यामुळे मी पण आले ह्याच्यामध्ये. नाही, दोघांनाही म्हणजे सरांना तर किती द्यावेत त्याला काही गणतीच नाहीये, पण तुम्हाला दोघांना पण खूप धन्यवाद. नाही मॅडम, असं आहे, सर हे आपला सर्कलचा मध्यबिंदू आहे, आपण त्यांच्या भोवती सगळेजण फिरत आहोत. बरोबर आहे, पण कुणीतरी कारणीभूत ठरतं ना, तसे तुम्ही दोघं ठरलात. तुमच्या नक्की नशिबात नक्की. आहे. येस मॅडम, बरोबर आहे तुमचं म्हणणं. कसं असतं, जो इंट्रोड्यूस करतो ना, आता ते इंट्रोडक्शन फार महत्वाचं असतं, आणि ते इंट्रोडक्शन जर चांगलं असेल तर त्याला अति महत्व येतं, आणि जर ते चांगलं नसेल तर त्याला कमीच मिळतं. तर मला इतकं वाईट वाटलंय की माझ्या आजारपणामुळे मी सर्वतोभद्रचक्र सगळं नाही करू शकले. तुम्ही जर पुन्हा मी कधी तुम्हाला घेतलं ते ना. प्रोग्राम आहेत ना मॅडम, आमचे 340 प्रोग्राम युट्यूबला आहेत. हो का? तुम्ही पाहू मी शकता. युट्यूब वरती नक्की शिकेन, कारण मला बेंद्रे सरांनी सांगूनही आजारी होते, त्यामुळे काही करताच आलं नाही, असं झालं. पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर, फार आनंद मिळतो. नाही, अक्षरशः शिकत राहा, शिकत राहा, शिकत राहा. आम्हाला हे 2 तास आहेत त्या मी स्वतः तर वेगळ्याच विश्वात जातो अगदी. नाही, आणि मी तर एकेकाळी शिक्षिका होते, त्यामुळे मला शिकत राहा, शिकत राहा, शिकत राहाचं महत्व खूप माहिती आहे. तर हयात शिकत राहा.
हा तर तुम्ही रागावलात की खूप बरं वाटतं. प्लीज रागवत राहा. नाही नाही, रागवायचं काय रागवायचं काय उगाच. ठीक आहे, सर चव्हाण आणि मॅडम. पहिल्यांदा तुम्ही म्हणाला ते पराशरीचं तसं 25 लोकांना घेऊन सर करू नका सर, आम्हाला पण घ्या सर त्याच्यात. सगळ्यांना शिकवा सर. ठीक आहे, ओके. कसं आहे, एक ही स्त्रीची इच्छा असं नाटक होतं, माहिती आहे तुम्हाला? हो सर, हा. ते तर आहेच आहे, घरामध्ये श्रींच्या इच्छेशिवाय काही होणार नाही. आणि घरामध्ये ना एक स्त्रीची इच्छा पाहिजे, तर घर चांगलं चालतं. हो सर, दोन नक्कीच. पार्ट आहेत. बाहेर स्त्री आणि घरात स्त्री यांच्या हो, इच्छा जर चांगल्या असतील तर माणसाचं जीवन अतिशय चांगलं असतं. चांगलं होत. हो, बरोबर आहे सर. चव्हाण मॅडम, चला कम टू हो पॉइंट. सर. सर्वांना माझा नमस्कार. सरांना पण नमस्कार. मी पण मॅडम आहे, करतो. नमस्कार. गुरु हा कसा आकाश तत्वाचा ग्रह आहे माहितीच आहे, पण हा गुरु नेहमी आम्हाला आकाश फिरवून आणतो छानपैकी, आणि सगळं आकाश त्यांना पाठ आहे पूर्ण. कधी ग्रह वक्री होणार, कधी मार्गी होईल, हे सगळं पाठ आहे त्यांना. तसंच तुम्ही आता सांगितलं, पहिल्याला चौथा, चौथ्याला पहिला, दुसऱ्याला तिसरा वेद आणि तिसऱ्याला दुसरा वेद लागतो. जसं 8-9 वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ हे कक्षेच्या पलीकडचे ग्रह आहेत. मंगळ, गुरु, शनी हे कालांतराने म्हणजे दीर्घकाळ वक्री असतात. रवीला ओलांडले की ते अतिचारी होतात, आणि मंगळ मग पुढे निघून जातो आणि षडाष्टकात नंतर मंगळ वक्री होतो, असं शिकवलं. नंतर गुरु हा रोहिणी चतुर्थ चरणात वक्री होता, म्हणून त्याला फक्त उजवा वेध घ्यायचा अधिकार आहे. तर अश्विनी पहिल्या चरणामध्ये तस्करांश मध्ये त्याला वेध लागला. तर तिथे राहू असेल तर गुरु अडचणीत येईल, लग्नेश दशमेश म्हणून पण अडचणीत येईल. तर रवी आता वृश्चिकेमध्ये आहे, तर समोरच्या राशीत रेग्युलर गतीपेक्षा आता जास्त आहे, म्हणजे 12 दिवस 1 अंशासाठी तो जाईल तिथे. तसंच बरीचशी माहिती तुम्ही हर्षला बद्दल सांगितली, वृश्चिकेच्या नेपच्यून बद्दल सांगितली, आणि नेपच्यून आणि हर्षला बद्दल पण सांगितलं. तर मंगळ हर्षल, मंगळ इथे त्रासात येणार आणि मंगळ इथे चुका करेल आणि हर्षल मजा करेल, हे वाक्य आवडलं. तर सगळं छान आणि सुंदर शिकवलं सर. इतकं छान आम्हाला शिकायला मिळतंय, त्याबद्दल तुमचे किती धन्यवाद मानावे तेवढे कमी आहे. तर थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सर कुठे गेले आहेत? हा, आता मी बाहेर पडलो आहेत होतो. हो, 1 मिनिटासाठी बाहेर पडले होते. बोला आणखी. बोलू का सर? नमस्कार सर. सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, मुकेश सरांना नमस्कार. आज खरोखर स्टेप बाय स्टेप सगळ्यांनी बरेचसे मुद्दे वेचले. गीता मॅडमनी सुद्धा खूप छान मुद्दे इथे पहिल्यापासूनचे व्यवस्थित स्टेप वाईज सांगितले. त्यामुळे जशी कुबल मॅडमची शेवटी अवस्था असते की मला काहीच बोलायला ठेवलेलं नाही, तसं आता अभिप्रायासाठी फार कमी मुद्दे राहिले, पण तरी सुद्धा त्यातले वगळलेले मुद्दे मी टिपणार आहे. वृश्चिक, धनु आणि कुंभ, मकर याबाबत गीता मॅडम बोलल्या, पण मला यातला एक मुद्दा वैशिष्ट्यपूर्ण असा जाणवला की रवी, मंगळ म्हणजे प्रत्येक ग्रह जेव्हा रवीला ओलांडून पुढे जातो तेव्हा षडाष्टक रवी आणि त्या ग्रहाचं जेव्हा षडाष्टक होतं तेव्हा तो मार्गी होतो. मग तो रवी मंगळ असू दे, रवी गुरु असू दे, रवी शनी असू दे, ह्याच्या षडाष्टकाचा जो तुम्ही सिक्वेन्स लावून सांगितला तो सिक्वेन्स आता सगळ्याच विद्यार्थ्यांच्या चांगल्या लक्षात राहणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा जेव्हा शनी कुंभेत येतो तेव्हा तेव्हा काही ना काहीतरी लक्षात राहील किंवा इतिहास घडवेल अशा प्रकारची प्रगती विश्वात होत असते किंवा त्या त्या ह्याच्यामध्ये घडत असते. तर म्हणजे वैयक्तिक जीवनातही घडते आणि भौतिक भागातही घडत असते. हा मुद्दा सुद्धा मागे पण एकदा सर तुम्ही सांगितला होता,
आज तो पुन्हा रिवाईज झाला. नेपच्यून बाबतचे असणारे गैरसमज, त्याचा एकूण असणारा कालावधी आणि त्याच्याविषयी काहीतरी थोतांड असं विचार आपल्या मनात ठेवून त्या दूषित दृष्टिकोनाने नेपच्यून अभ्यासणं हे चुकीचं आहे. तर तो स्थान परत्वे, राशी परत्वे, त्याचा आपण विचार करावा. हा एक खूप चांगला दृष्टिकोन सर आपण दिला. शनी राहू हे जेव्हा शनी बदलेल आणि राहू यांची जेव्हा युती होईल तेव्हा त्याचा होणारा परिणाम याच्याविषयी पुन्हा विद्यार्थ्यांना सजगता दिली. एक आणखी महत्वाचा असा विषय सांगितला तुम्ही की रवी मेषेत येईल हा एक राशांतर योग गुरुच्या बाबतीत होईल. तेव्हा खूप मोठं तत्व जीवनातलं सांगितलं सर तुम्ही की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातला रवी हा जर सांभाळला तर कुंडलीमध्ये जसं रवी येईपर्यंत प्रत्येक जण गती आपली सांभाळत असतं, तसं आपल्या जीवनात सुद्धा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्या पतीची किंवा रवीची भूमिका आणि गती ही जर स्त्रीला सांभाळता आली तर केव्हाही संसाराचा गाडा गडगडणार नाही. हे खूप मोठं सूचक विधान किंवा सूचक असा विचार तुम्ही आजच्या ह्याच्यामध्ये दिलात. हर्षल बाबतचा पण दृष्टिकोन खूप चांगला दिला. हर्षल राहू आणि कोण तिसरा नेपच्यून नेपच्यून नाही, हर्षल बरोबर राहू बरोबर मंगळ, शनी मंगळ, हा शनी. हा पण राहू आणि मंगळ आला किंवा हर्षल आणि मंगळ आला तर मजा मंगळाची केली जाते आणि हर्षल त्याची खिल्ली उडवतो किंवा असा भाग येतो. तेव्हा असं खूप चांगले टोले लगावत आजचं व्याख्यान खूप चांगलं झालं आणि खूपशी मंडळी आता जागरूक झाली आहेत, प्रश्न चांगले विचारतायत, त्यातून माहिती चांगली मिळते. तेव्हा सर्वतोभद्रचं वेद घेणं या वेदासारखंच तुमच्या सगळ्या व्याख्यानांनी सगळ्या विद्यार्थ्यांचा वेद चांगला घेतलाय सर. धन्यवाद सर. थँक्यू. कुबल मॅडम समारोप करा. करते सर. सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित 100 लोक होते, आता मला नाही माहिती किती आहेत म्हणजे नाही असू द्या, त्यांचं खरंच प्रॉब्लेम असेल कारण बराच वेळ तर 96 97 झाले. मीच त्यांच्या वतीने तुम्हाला माफी मागते की त्यांचं खरंच आज जेन्युइन कारण असेल, कोणी आपलं सुरू झालं म्हणून गेलं असं काही वाटत नाही. तर सगळ्या उपस्थित सर्वांचे स्वागत, सर्वांना नमस्कार. आणि हळदणकर मॅडम आणि चव्हाण मॅडम दोघींनी खरंच खूप छान केला. बेंद्रे साहेबांनी पण मला असं वाटलं होतं की त्यांच्याकडनं तरी काहीतरी मला थोडस सुटेल, पण ठीक आहे. सगळ्यांनी छान अभिप्राय असाच देत राहा. आपल्या कोण छोट्या गीता मॅडम पण 1 मिनिटात, त्यांना 1 मिनिट दिला तेवढ्यात त्या पण छान बोलल्या. तर मी आज सर फक्त एवढंच सांगेल की तुम्ही ते मध्ये गणित आणि फलित दोघांचीही सांगड यायला हवी, कारण आपण नुसतं हे कार्य होईल असं आपण सांगू, पण ते कार्य केव्हा होईल म्हणजे गणित आपल्याला जेव्हा येईल तेव्हा आपण अगदी डेट वगैरे सगळं व्यवस्थित सांगू शकतो. म्हणजे हे मी अगदी अंडरलाईन करून 4-5 वेळा ठेवले माझ्या ह्याच्यात की गणित फलित दोन्ही महत्वाचे आहे. आता हे वक्री ग्रहांबद्दल तर भरपूर वेळा तुम्ही सांगितलं. मला वाटतं आज पण सगळ्यांनी लिहून पण घेतलं असेल. तुम्ही डबल सांगितलं, कुठल्या तरी एक मॅडम विचारलं होतं की शनी वक्रीचं परत सांगा. म्हणजे आता मला वाटतं त्याच्याबद्दल सांगायला नकोय मी. षडाष्टक योग आला की वक्री होणार आणि सूर्याच्या पलीकडचे ग्रह म्हणजे कालांतराने वक्री होतील. अगोदर आल्यावर आधी केंद्र योग आणि त्रिएकादश योग हे पण तुम्ही उल्लेख केला होता, म्हणजे तो पण सगळ्यांनी लिहिला असेलच. आणि म्हणजे ते वक्री ग्रहांचं तर छानच कळालं, वेद पण खूप छान कळालं. पण मला खूपच दिवसाचा प्रश्न असं नाही, पण तुम्हीच आज त्याचं उत्तर दिलं. म्हणजे एक तर गुरु आकाश तत्वाचा ग्रह आहे ते मान्य आहे. तुम्ही तुमच्या धनात म्हणजे नेपच्यून प्लस शनी, कारण शनी तुमचा राशी स्वामी आहे आणि तो पण कन्या राशीत, कारण तुमचं लग्न सिंह आहे. म्हणजे आता मी जास्त उल्लेख नाही करत, पण हे तुम्ही का असे आहात म्हणजे एकदम छान, म्हणजे इतकं चांगलं. आणि तो नेपच्यून पण आहे ना, म्हणजे तुम्ही म्हणालात ना, म्हणजे काही कोणीतरी प्रश्न विचारला होता त्या चव्हाण कुठल्या चव्हाण का कोणत्या
आपल्या बाहेरच्या मॅडम आहेत, त्यांचं नाव नाही आता मला आठवत. तर म्हणजे लोक म्हणजे खरंच असं मी वाचण्यात पण आले, म्हणजे त्या नेपच्यूनला फार वेड केलं. वेड का माणूस दुसऱ्याला वेड केव्हा म्हणतो, म्हणजे मी पण तुम्हाला सांगते कारण मला पण अनुभव आहे. ते त्यांची असं नाही म्हणू, म्हणजे हे मे बी जास्त असेल, मी पण मेष राशीची असल्यामुळे थोडी स्पष्ट बोलते, बोलावं की नाही तुमची परमिशन असेल तरच बोलते. समोरच्याला वेड केव्हा ठरवलं जातं, कारण त्याच्या त्या वेडेपणाची पोच, म्हणजे त्याच्या बुद्धीची पोच इतकी इतकी हाय लेवलची आहे की समोरचा त्या लेवल पर्यंत जाऊ शकत नाही, त्याला त्या गोष्टी समजत नाही, म्हणून तो मे बी त्या समोरच्याला वेड म्हणत असावा किंवा व्हॉटेवर व्हॉटेवर. जाऊ दे, थोडं जास्तच बोलले गेलं, पण म्हणजे खूप छान तुम्ही. आणि आज ते शनी हर्षलचं पण ते इलेक्ट्रिक कारचं पण खूप छान म्हणजे उदाहरण दिलंय. आणि हे हर्षल मंगळ हर्षल राहू ते तर आता मॅडम बोलल्याच, मी बोलत नाही, म्हणून एकदम आपला क्लास म्हणजे नेहमीच छान होतो, पण आज पण नेहमीप्रमाणेच खूप खूप उच्च 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 लेवलचा झाला सर. त्यासाठी मी स्वतः आणि आम्ही इथे उपस्थित सर्वांतर्फे तुम्हाला खूप कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी साष्टांग नमस्कार, कोटी कोटी नमन. आणि तुम्ही ते फडणवीसांचं पण सांगितलं ना, तर तुम्हाला मी नेहमी म्हणतेस ना, तुम्हाला दीर्घ आयुष्य, म्हणजे माझं तर खूप अशी इच्छा आहे 120+, पण तुम्ही दीर्घायुर आरोग्य पण तुम्हाला लाभो, कारण नाही ते महत्वाचं आहे का, तर तुम्ही फडणवीसांचा असा सोहळा नेहमी तुम्हाला बघायला मिळावा, आणि एक दिवस म्हणजे तुम्ही असतानाच ते पंतप्रधान झालेले पण बघायला मिळावेत, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. एवढं सांगून मी आता संपवते. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल, थँक्यू. दुसरं असं मॅडम आहे हा, की तुळ राशीमध्ये जेव्हा शनी महाराजांनी भ्रमण केलं होतं, ओके, त्यावेळेला पण बघा टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर बदल झाले. येस. आणि त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर तुळ राशी मधला शनी 1983 सालानंतर 2013 साली त्या ठिकाणी आल्यानंतर 2013 साली आपलं जे सेल नेटवर्क आहे, नेटवर्क किंवा युट्यूब, त्याच्यामध्ये भरपूर बदल झाले. आणि कालचाच रिपोर्ट आहे युट्यूबचा, साधारणतः त्यांच्याकडे 52 कोटी रेग्युलर कस्टमर आहेत. म्हणजे टीव्ही चॅनल बंद पडायला लागले. जगातले 52 कोटी लोक युट्यूब वरतीच अवलंबून आहे. बरोबर आहे. असं आहे. तर म्हणून तिथे टेक्नॉलॉजी जी आहे, म्हणजे वायू तत्वामध्ये 3, 7, 11 या राशींमध्ये जेव्हा हे ग्रह जातात, भ्रमण करतात, त्या दरम्यान तुम्ही बघितलं तर निश्चितच त्यावेळेला तुम्हाला तफावत आढळते. काही ना काही घडामोडी होतात, म्हणून आपल्या पूर्वाचार्यांनी या तत्वांचा विचार केला. एनिवे, आपण भरपूर काही शिकणार आहोत. तर तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद, आभारी आहे. असंच पुढे जाऊया, शिकूया चांगलं. वेलकम.